ठीक आहे. ओके मित्रांनो, तुमचं आपला जो इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन तयारी करणं हा आपल्याला जो गायडन्सचा कार्यक्रम ठेवला आहे त्याच्याबद्दल मी विद्यार्थी सहाय्यक समितीचा आभारी आहे. नंतर विद्यार्थ्यांचा आभारी आहे आणि ज्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलंय त्यांचा पण मी आभारी आहे. माझं नाव राजन गणपळे. तर कुठल्याही इंटरव्ह्यूला म्हणजे मुलाखत ज्याला आपण म्हणतो जाण्यासाठी 3 त्याला स्तंभ असतात किंवा टूल्स म्हणू शकतो आपण. तर पहिला आहे रेझ्युमे प्रिपरेशन. त्याला मी नाव दिले रेझ्युमे किट. कारण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्याचं आपण काळजी घेतली पाहिजे आणि तयारी केली पाहिजे. दुसरा असतो GD म्हणजे ग्रुप डिस्कशन. आता जेव्हा आपण ऑन साईट करतो तेव्हा स्टुडंट्सना प्रत्यक्ष मी वेगवेगळे विषय देतो आणि त्यांना अगोदर सांगतो की ग्रुप डिस्कशन कसं करायचं आणि मग ते प्रत्यक्ष ऑन साईट करणं हे अधिक सोपं होतं. आणि मग त्यानंतर आपण घेतो पर्सनल इंटरव्ह्यू. आता तुम्ही बरेच जण वेगवेगळ्या लोकेशन्सला आहात तर त्यामुळे ग्रुप डिस्कशन कितपत आपल्याला हे यशस्वीरित्या करता येईल मला माहिती नाही. कारण की GD हा टॉपिक ऑनलाईन हा पहिल्यांदाच घेतोय. आतापर्यंत ही जी प्रिपरेशन आहे प्रिपेअरिंग फॉर जॉब तर हजारो विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन्स, कॉलेजेस, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, MBA विद्यार्थी, इंजिनियर्ससाठी हा कार्यक्रम केलेला आहे आणि त्याच्यातनं त्यांचा अनुभव आल्यानंतर त्याला मी नेहमी रिफाईन करत असतो. अधिक चांगलं कसं करता येईल हे पाहत असतो. तर हे तुम्हाला मी प्रस्तुत करतोय. तुमचा ह्याला फीडबॅक तुम्ही जरूर द्यावा. ठीक आहे. तर आपण सुरू करतोय. ह्याला मी म्हणतो की फॉर क्रिएटिंग द व्हॅल्यू रेझ्युमे किट. आता मी थोडीशी परिभाषा देतो, पॅराफ्रेझिंग करतो की व्हॅल्यू म्हणजे काय, की आपण एक डॉक्युमेंट दिलं तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू म्हणजे काय, की जी प्रॉस्पेक्टिव्ह जो एम्प्लॉयर आहे ज्याच्याकडे नोकरी उपलब्ध आहे, जॉब उपलब्ध आहे, तर त्यांना जसं हवं आहे त्यांच्याकडे जे अपेक्षित आहे तेच आपण त्यांना दिलं तर आपण त्यामध्ये व्हॅल्यू बिल्डअप केली. सहज गंमत म्हणून सांगतो तुम्हाला एक छोटासा विनोद, पण खरा विनोद आहे. एकदा एका कंपनीसाठी मी इंटरव्ह्यू घेत होतो तर त्या ॲप्लिकंटचं नाव होतं वसंत धोत्रे बरं का. आणि त्यांचा तो रेझ्युमे आला तर जेव्हा तो डोळ्यासमोर आला तर पाहिलं खाली वसंत धोत्रेने सही केली आहे, पण जेव्हा आपण शीर्षस्थान म्हणजे टॉप ऑफ द डॉक्युमेंट पाहतो तर त्यांचं तिथे नाव लिहिलं होतं वसंत म्हात्रे. तर काय होतं बऱ्याच वेळेला की वेगवेगळ्या सायबर कॅफेमध्ये जाऊन स्टुडंट्स आपलं CV रेझ्युमे हे तयार करतात. तर CV आणि रेझ्युमे काय हे पण मी सांगणार आहे आणि बायोडेटा म्हणजे काय, हे 3 मध्ये काय फरक आहे हाही सांगणार आहे. तर बऱ्याच वेळेला त्याची जी योग्य काळजी घ्यायला पाहिजे ती तेवढीशी घेतली जात नाही. घाईमध्ये तयारी केली जाते आणि मग जो एम्प्लॉयर आहे, जो मुलाखतकार आहे त्यांच्यापुढे जे इम्प्रेशन पडतं तर ते चांगल्या प्रकारचं पडत नाही. म्हणजे काय, की त्यांच्यापुढे असं दिसून येते की हा ॲप्लिकंट काळजी घेत नाही आहे, कुठून तरी कॉपी पेस्ट केलेला आहे. मग एम्प्लॉयरला एक प्रश्न पडतो मनामध्ये, एक शंका येते की ह्यांनी एकमेकाचे आपले क्वालिफिकेशन आणि जो काय नॉमिनल किंवा अधिक एक्सपिरियन्स आहे तो पण कॉपी पेस्ट केलेला आहे का. कारण की एका चुकीवरून अनेक मनामध्ये सिलेक्टरच्या प्रश्न उपस्थित होतात. तर ह्याची खूप दखल घ्यायची, काळजीपूर्वक करायचं. तर आता आपण सुरू करतो आहे की सर्वप्रथम याच्यामध्ये 8 स्टेप्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर मित्रांनो, आज आपण हा 1 तासभराचा कार्यक्रम करतो आहे. तर आता ऑलरेडी 5:28 झाली आहेत. तर 1 तास मला तुम्ही देऊ शकाल का? देऊ शकाल का? धन्यवाद. तर माझं जरी 5:15 वाजता ठेवलं होतं पण काही ना काही कारणाने इथे पहिला कार्यक्रम चालू होता मग ते सुरू व्हायला उशीर झाला. तर मी त्याप्रमाणे तरतूद करून आलोय की मी 6:30 पर्यंत तुमच्याबरोबर करणार आहे. तर 3 पार्ट्समध्ये करणार आहे. पहिला आहे रेझ्युमे किट, दुसरा आहे ग्रुप डिस्कशन आणि तिसरा आहे पर्सनल इंटरव्ह्यू. तर आज आपण हा करूया. नंतर 1 तासभर आपण ग्रुप डिस्कशन, तर त्याचे मी पॉईंट्स काय आपण काळजी घ्यायला पाहिजे, ग्रुप डिस्कशन कसं करायचं ते मी मार्गदर्शन करणार आहे आणि मग त्यानंतर पण पर्सनल इंटरव्ह्यूचं घेणार आहे. कारण की एवढे सगळे इनपुट्स फक्त 1 तासामध्ये देणं प्रॅक्टिकली शक्य नसतं आणि तुमच्याही ते उपयोगाचं नाही. तर सर्वप्रथम ॲक्शन काय व्हॅल्यू रिझ्युमे किटमध्ये, इथे भाऊ माऊस आहे काय खाली स्क्रोल करायला? 1 मिनिट. कारण की मला माऊस पॅडची सवय नाही. हां, आता आपण वरती जाऊया. हां,
तुम्ही इथे बसा माझ्या बाजूला, जसं मी म्हणेन तसं मला तुम्ही करा. तर पहिले आपण ॲक्शन नंबर 1ला जाऊया. तर ॲक्शन नंबर 1 काय, डिसाईड व्हॉट युअर रेझ्युमे शुड कम्युनिकेट. तुमच्या रेझ्युमेमध्ये कुठल्या गोष्टीची माहिती तुम्ही सांगू इच्छिता, कम्युनिकेट न सांगू इच्छिता. तर CV म्हणजे काय, की आपल्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत, पर्टिक्युलरली करिक्युलम विषय हा फ्रेंच शब्द आहे. तर जे मी शिक्षण घेतलं आहे, काही टेक्निकल शिक्षण घेतले आहे आणि काही काम केलं आहे, तर ते जे प्रेझेंट करतं त्याला CV म्हणतात. रेझ्युमेमध्ये त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपली व्यक्तिगत माहिती आणि आपलं शिक्षण आणि जो काय आपला अनुभव आहे तो त्यामध्ये मांडतो. आणि बायोडेटा म्हणजे केवळ फक्त त्याला मी गमतीत म्हणतो आपका नाम, बाप का नाम, गाव का नाम एवढंच फक्त लिहिलं असतं. ठीक आहे. तर पहिल्यांदी निर्णय घ्यायला पाहिजे की मला माझ्या रेझ्युमेमध्ये काय सांगायचं आहे, कारण की प्रत्येक गोष्ट तिथून सुरुवात होते. आता आपण ॲक्शन 2ला जाऊया. ॲक्शन 2ला आहे व्हॉट युअर रेझ्युमे विल कम्युनिकेट. तुमच्या रेझ्युमेद्वारे समोर जो वाचणारा व्यक्ती आहे त्याच्या पुढे तुम्ही काय सांगू इच्छिता. पुढे नंबर 3, मेक युअर रेझ्युमे युनिक. आता युनिक म्हणजे काय, की आपण कोणाचंही इतर कोणाचं घेतलं आणि कॉपी पेस्ट केलं किंवा त्याच्यामध्ये जे काही गुणवत्ता आहे ती आपण कॉपी पेस्ट केली, तर काय होईल, आपण त्याच्याविषयी जर आपल्याला विचारलं आणि आपण सांगू शकलो नाही, तर ती एक चूक होईल आपली. आणि युनिक म्हणजे आपलं वैशिष्ट्य काय. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही वैशिष्ट्य असतं. मग ते एज्युकेशनचं असू दे, अनुभवाचं असू दे आणि स्किल्स, याला आपण म्हणतो अप्लाइड नॉलेज इज स्किल्स. ठीक आहे. जसं मला माहिती आहे की हा लॅपटॉप आहे आणि ह्याच्यावरती मी काम करू शकतो, पण मला जर त्याच्यावरती वेगवेगळे जे ॲप्लिकेशन्स आहेत, समजा मला त्याआधी वर्ड डॉक्युमेंट बनवता येत नाही आहे किंवा पॉवर पॉईंट येत नाही किंवा एक्सेलमध्ये मला शीट बनवता येत नाही, तर मला ते नॉलेज आहे की ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे, परंतु ते अप्लाय करणं म्हणजे कार्यान्वित करणं हे मला कळत नाही. म्हणून ह्याला म्हणतात की मेक युअर रेझ्युमे युनिक, जे तुमच्याबाबत काहीतरी वैशिष्ट्य, तुमची खासियत, तुमची खुबी आहे. नंबर 4, मॅच युअर रेझ्युमे टू द जॉब. आता हे फार महत्त्वाचं आहे. केव्हाही कंपनीने त्यांची जाहिरात दिली असेल किंवा नोटिफिकेशन येतं कॉलेजमध्ये की आम्हाला विद्यार्थ्याकडनं, ॲप्लिकंटकडनं काय काय अपेक्षा आहेत, असं त्याची ते मांडणी करतात. म्हणजे त्याच्यामध्ये नॉलेज कुठलं पाहिजे, स्किल्स कुठले पाहिजेत, त्याला अनुभव कुठल्या प्रकारचा पाहिजे, तर त्याला आपण मॅचिंग करणं, म्हणजे त्याला ताळमेळ बसवणं, बॅलन्सिंग करणं. नाही तर काय होतं, अपेक्षा काहीतरी आहे आणि आपण दुसरंच काहीतरी लिहितो. तर ते कसं आहे ते मी पुढे सांगतो तुम्हाला. नंतर पुढे 5वं आहे क्रिएट अन इफेक्टिव्ह कव्हर लेटर. कुठलंही रेझ्युमे तयार केल्यानंतर जेव्हा आपण पाठवतो, मग ते आपलं ईमेलद्वारे पाठवणार आहे किंवा प्रत्यक्ष हार्ड कॉपीने पाठवणार आहे, त्याला एक कव्हरिंग लेटर द्यावं लागतं. आता ईमेलमध्ये आपण काय करतो, आपला रेझ्युमे आपण अटॅच करतो, बरोबर. पण खाली अटॅचमेंट असते ईमेलला, पण वरती आपलं काय असतं, कव्हरिंग लेटर असतं. तर ते कसं, हां थँक्यू, कसं ते इफेक्टिव्ह करता येईल, म्हणजे लोकांच्या समोर ते व्यवस्थितरित्या मांडू शकेल. पुढे जाऊया. नंबर 6, ॲक्शन पुट युअर रेझ्युमे किट टुगेदर. आता रेझ्युमेमध्ये किटमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की तुमचं CV आहे, तुमचे टेस्टिमोनियल्स आहेत, तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत, नंतर तिथे फोटो लावायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आणणे. आता जेव्हा आपण ईमेलनी पाठवतो तर त्याच्यामध्ये अटॅचमेंट आपण करतो आणि त्या अटॅचमेंटला आपण आपल्या कव्हरिंग लेटरमध्ये म्हणतो की आय सर्टिफाय दॅट ऑल दीज आर करेक्ट. पण जेव्हा समोरासमोर मुलाखत होते, तर इंटरव्ह्यू हा, सुरुवातीचा इंटरव्ह्यू हा ऑनलाईन होऊ शकतो, पण जेव्हा प्रत्यक्ष पुढच्या फेरीला, पुढच्या लेवलला आपण जातो, तर एम्प्लॉयर आणि त्यांचे मॅनेजर बोलवतात आणि प्रत्येक गोष्टीचा स्वतः तपासून पाहतात. बऱ्याच वेळेला कंपन्या सांगतात की तुम्ही कुठनं तुमचं क्वालिफिकेशन प्राप्त केलेलं आहे आणि मग तिकडनं ते त्या युनिव्हर्सिटी किंवा त्या कॉलेजमधनं मार्कशीटचा एक्स्ट्रॅक्ट मागवतात. आता बऱ्याच वेळेला परदेशामध्ये जेव्हा लोक अप्लाय करतात नोकरीसाठी, तर ते एक्स्ट्रॅक्ट डायरेक्ट युनिव्हर्सिटीकडनं मागतात, कॉलेजला पण ते विचारत नाहीत. कारण की विद्यार्थ्याचं नाव, रोल नंबर हे सगळं युनिव्हर्सिटीकडे लिहिलं असतं. त्यामुळे त्यांना ते एक प्रकारे ऑथेंटिसिटी प्राप्त करतात, म्हणजे हे त्याला जेन्युइननेस, म्हणजे हे खरेपणा ते पडताळून पाहतात. तर ह्याला म्हणतात सगळे डॉक्युमेंट्स एकत्र करणं. नंतर ऑलवेज कीप अ रेफरन्स फाईल. आता रेफरन्स फाईल म्हणजे काय, की तुमच्या इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्ही जाता, तर तुमच्याकडे तुमचं कॉलेजचं, जिथे इथे तुम्ही शिक्षण घेतलंय त्यांचं कव्हरिंग लेटर असतं किंवा त्यांचं सर्टिफिकेट असतं. नंतर तुम्ही कुठे काम केलं असेल तर किती काळासाठी, कुठल्या प्रकारचं काम केलं आहे. आता समजा मी जर
कम्प्युटर प्रोग्रॅमर आहे आणि मी कदाचित 3 महिने काम केलं असेल किंवा 3 वर्ष काम केलं असेल, तर ज्या एम्प्लॉयरकडे मी काम केलं आहे त्यांचं रेफरन्स लेटर मिळतं की हा व्यक्ती ह्या पदावरती होता, यांनी हे काम केलं आहे आणि ते एक प्रकारचं ओळखपत्र असतं की आपण काय करतो, काय करू शकतो. आता ॲक्शन 8, आता ही सर्वात महत्त्वाची आहे. सेंड युअर ॲप्लिकेशन एफिशियंटली. एफिशियंटली म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण दिलेल्या टाईममध्ये, त्या वेळेच्या मर्यादेमध्ये आणि सुयोग्य ॲक्युरेट आपण जे प्रेझेंट करणं आहे त्याला आपण म्हणतो एफिशियन्सी. जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे त्याला मॅचिंग करतो आपण, ताळमेळ करतो. तर त्याला आपण म्हणतो एफिशियंटली. समजा जर कोणी एम्प्लॉयने म्हटलं असेल की आम्हाला 31 डिसेंबरच्या आत ॲप्लिकेशन पाहिजे, तर त्याच्यानंतर येणारे ॲप्लिकेशन ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. ते टाईम बाद होतात ते. तर वेळच्या वेळी टाईममध्ये अचीव करणं हे खूप आवश्यक आहे. पुढे आता ॲक्शन 1 मध्ये डिसाईड व्हॉट युअर रेझ्युमे शुड कम्युनिकेट. तर पहिलं मी इथं दर्शवलं आहे की बिफोर यू स्टार्ट टेक अ फ्यू मिनिट्स अँड थिंक अबाउट दीज. तर सर्वात पहिल्यांदी हू आर यू, तुम्ही कोण आहात, व्हॉट आर यू केपेबल ऑफ, काम करण्यासाठी तुमची कॅपेबिलिटी काय आहे, कुठलं काम तुम्ही व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या करू शकता. व्हॉट आर द जॉब रिक्वायरमेंट्स, जॉबमध्ये काय काय जाहिरात किंवा नोटिफिकेशन दिलेलं आहे. आता आपली केपेबिलिटी आणि रिक्वायरमेंट्सचा आपण ताळमेळ जमतोय का हे पाहायचं आहे. ठीक आहे. आता समजा एखादा व्यक्ती इंजिनियर आहे आणि कंपनीला मेंटेनन्समध्ये काम करण्यासाठी इंजिनियर हवा आहे, तर तिथे प्रोडक्शनमध्ये काम केलेला व्यक्ती हा तिथे त्यांना फिट वाटणार नाही. ते म्हणतील की आम्हाला प्रोडक्शन ऑफिसर पाहिजे, तेव्हा तुम्ही प्रोडक्शनचा तुमचा जो आहे बायोडाटा तुम्ही द्या, पण आता मेंटेनन्ससाठी तो आम्हाला सुयोग्य नाही आहे. नंतर हाऊ वेल वुड यू फिट इन. आता त्या दिलेल्या जॉब प्रोफाईलमध्ये, ज्याला आपण म्हणतो म्हणजे जॉबमध्ये जो प्रोफाईल आहे की अमुक अमुक गोष्टी तुमच्याकडे अपेक्षित आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये कितपत संयुक्तिकरित्या पूर्णपणे फिट होता, म्हणजे जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे ते तुमच्याकडे आहे का. मग तुमचं शिक्षण, तुमचा अनुभव, तुमचं टेक्निकल स्किल सगळं त्याच्यामध्ये बरोबर फिट होतं आहे का, ते आपण स्वतःचं परीक्षण करायचं. फक्त मला नोकरी हवी आहे म्हणून मी आपला अर्ज पाठवून दिला, तर तो अर्ज कुठल्याही प्रकारे ज्याला आपण म्हणतो की सुयोग्य नसो आणि मग कंपनीचे एम्प्लॉयर तो पाहत पण नाहीत, मग ते एका बाजूला दूर करतात सॉर्टिंग करून. नंतर पुढे हाऊ वेल वुड यू फिट इन, हे झालं आपलं. तर पुढचं आहे व्हॉट कॅन यू डू फॉर द एम्प्लॉयर. आता हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी मी पाहतो किंवा कॅन्डिडेट्स पाहतो, जेव्हा ते जॉब इंटरव्ह्यूला जातात तर ते सांगतात सर आय विल डू व्हॉट एव्हर यू टेल मी. कंपनीने त्यांना सांगितलं आहे की मला प्रोडक्शनमध्ये एक विशिष्ट प्रकारचं मटेरियल आहे, समजा स्टील आहे, तर ते मला उपलब्ध नाही आहे. आता अशा परिस्थितीमध्ये प्रॉब्लेम सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करू शकाल, तुमची क्रिएटिव्हिटी काय, तुम्ही कुठल्या प्रकारे त्याला पर्याय शोधू शकता, हे तुमचं म्हणतात विश्लेषण म्हणजे ॲनालिटिकल कॅपेबिलिटी, आणि त्याच्यावरती तुम्ही सुयोग्य प्रकारे रिकमेंडेशन देऊ शकता का. नुसतं तुम्ही म्हणाल ते मी काम करेन, मग ते काय, मग तो कोणी अनस्किल्ड वर्कर पण ते करेल, मग तो क्वालिफाईड व्यक्ती तिथे कशाला हवा आहे. त्यामुळे दिलेल्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला तुम्ही सामोरं कसे जाल, त्या दिलेल्या समस्येला तुम्ही कशा रीतीने त्याला सोल्युशन काढाल एफिशियंटली, म्हणजे कमी खर्चात आणि कमी वेळेत कसं करू शकाल, हे कळणं खूप आवश्यक आहे. म्हणून कुठल्याही प्रकारे अर्ज करताना त्या कंपनीची तुम्ही पार्श्वभूमी ही माहिती काढली पाहिजे. आता बऱ्याच वेळेला पेपरमध्ये येते, आता नसेल तर तुम्ही जी माहिती असते की ज्याला आपण म्हणतो चेंबर ऑफ कॉमर्समध्ये तुम्ही प्राप्त करू शकता. इवन शेअर मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला गुगलवरती पण ती मिळू शकते. त्यांचे प्रॉडक्ट काय आहेत. आता नुसतं त्यांनी तर म्हटलं एखाद्याने की वी मेक पर्सनल केअर प्रॉडक्ट्स. आता पर्सनल केअरमध्ये ते काय बनवत आहेत की फेस क्रीम बनवत आहेत का हँड क्रीम बनवत आहेत, बरोबर. तर फिटनेस प्रोग्राम बनवत आहेत, तर ह्याला आपण म्हणतो की त्यांची स्पेसिफिक रिक्वायरमेंट काही समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही कितपत करू शकाल, त्या परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाल. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही हे काम अशा प्रकारचं केलं असेल, एखाद्या दुसऱ्या परिस्थितीमध्ये केलं असेल, तो मी सांगू शकता की ह्या प्रॉडक्ट लाईन, पण मी दुसऱ्या प्रॉडक्ट लाईनमध्ये हे काम केलं आहे आणि तिथे काय काम केलं आहे. ठीक आहे. मग मी ते डेटा गॅदर केला, माहिती गोळा केली, प्रायमरी डेटा घेतला, त्याचं मी ॲनालिसिस केलं आणि त्याच्यानंतर मग मी ऑप्शन शोधून काढले. कुठल्याही एम्प्लॉयरला जेव्हा कॅन्डिडेट सामोरं जातो तर ते विचारतात की तुमच्या पुढे हे सोल्युशन काढण्यासाठी ऑप्शन काय आहेत, काय काय पर्याय आहेत. नुसतं सांगणं की हे सोल्युशन केलं तर प्रॉब्लेम सुटेल, ह्याला आपण म्हणतो की हा लॉजिकल तर्कशुद्ध अप्रोच नाही आहे.
मग तो मॅनेजर असेल किंवा कंपनीचं प्रतिनिधित्व करतो, तो सांगेल की अमुक एक ऑप्शनमध्ये, आता तुम्ही सांगा की कुठलं ऑप्शन तुम्ही रेकमेंड करता आणि ते का रेकमेंड करता, हे सगळं सांगता आलं पाहिजे. तर त्यावरती आपण जर खूप गंभीर विचार केला असेल आणि आपले पात्रतेमध्ये सिद्ध केलं असेल तर आपण सांगू शकतो. खाली घेऊया. आता पुढे येतं गेट युअर ॲक्ट टुगेदर. म्हणजे तुम्ही जे करणार आहेत तर तुम्ही आता गोळा करायला लागा. कुठे करायचं? इन वन प्लेस, एका जागी केलं पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं नाव, पत्ता, टेलिफोन नंबर, काय पूर्वी फॅक्स नंबर होता, अजूनही काही लोकांचा असतो, तो त्यामध्ये घालायला लागेल. तुमचा ईमेल आय डी घालायला लागेल. ह्या टॅबने जाईल का खाली? हां, नाही जा. ओके ओके. नंतर तुमची डेट ऑफ बर्थ काय, व्हॅल्यू प्रोफाईल काय, एज्युकेशनल प्रोफाईल काय, तुम्हाला कुठल्या प्रकारचे डिस्टिंक्शन मिळाले आहेत, की विशेष योग्यता तुम्हाला प्राप्त झाली, की तुम्ही फर्स्ट क्लास काम केलं आहे. मग ते तुमच्या कॉलेजमध्ये असू दे, तुमच्या अनुभवात असू दे, तुम्हाला जी कंपनीकडनं वेळच्यावेळी सर्टिफिकेट मिळतात ती आपल्याला प्रस्तुत करता आली पाहिजे. नंतर तुम्ही कुठल्या प्रकारचं अभ्यास करताना किंवा तुमचं नेहमीचं काम करताना इतर को करिक्युलर म्हणजे त्या सोबत इतर काय तुम्ही ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज काय काय केल्या आहेत. आता असं एखादा विद्यार्थी म्हणेल की मला टीमवर्क आवडतं, कारण की कंपनी म्हणते की एक्सलंट टीम लीडर पाहिजे आम्हाला. तर जर मला पूर्वीचा अनुभव असेल की मी टीमवर्क करून घेतला आहे माझ्या शाळेपासून, कॉलेजपासून, तर त्याच्यामध्ये ह्या प्रकारची क्षमता रुजलेली आहे, तर ते कंपनीची अपेक्षा असते. आणि त्याच्यानंतर एरिया ऑफ इंटरेस्ट. आता तुम्हाला एरिया ऑफ इंटरेस्ट कुठे आहे, की तुम्ही पुस्तकं वाचता, तुम्ही ऑनलाईन रिसर्च करता, कंपन्यांचे तुम्ही जे मिळणारे बॅलन्स शीट आहे तर तुम्ही अभ्यास करता, चेंबर ऑफ कॉमर्स तुम्ही जाऊन करता, हे सगळे तुमचे एरिया ऑफ इंटरेस्ट पाहिजेत. ठीक आहे ना? आणि स्किल्स अँड हॉबीज, तर तुमच्यामध्ये काय काय कौशल्य आहे आणि हॉबीज काय काय. पण आता एक लक्षात ठेवा की हे जे तुमचं आहे की तुमचं नाव काय, टेलिफोन नंबर काय, ईमेल आय डी काय, हा सर्वात शेवटी द्यायचा असतो. पूर्वी काय होतं की रेझ्युमेच्या सर्वात वरती ते दिलं जात असतं. एम्प्लॉयला इंटरेस्ट असतो की तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट कुठे, तुम्ही वैशिष्ट्य तुम्ही कुठलं प्राप्त केलं आहे, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग सिच्युएशन काय केली आहे, हे त्यांना आधी जाणून घ्यायचं. त्याला आपण म्हणतो प्रायोरिटी. कंपनी त्याला अग्रक्रम देते की तुमचं क्वालिफिकेशन काय आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रत्यक्ष काय काम केलं आहे. ठीक आहे मित्रांनो? तर तुमचा जो पर्सनल डेटा आहे, ठीक आहे, तो तुमचा सर्वात शेवटी पाहिजे, पण तो मेन्शन करायला पाहिजे रिझ्युमेच्या सर्वात शेवटी. मग त्यात तुमचं नाव येईल, तुमची जन्मतारीख येईल, ठीक आहे, तुमचं ईमेल आय डी येईल, बाकी अशा सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता पुढे जाऊया. ॲक्शन नंबर 2, फायनलाइज व्हॉट युअर रिझ्युमे विल कम्युनिकेट. आता इथे येतं इनिशिएट युअर मिडल नेम. तर समजा इथे आहे की एक कॅन्डिडेटचं नाव आहे मीना के ठाकूर, बरोबर. तर तिथे मिडल नेम पूर्णपणे लिहायची काही आवश्यकता नसते. यू कॅन राईट इन इनिशियल्स, बरोबर. गिव्ह युअर परमनंट ॲड्रेस. त्याच्यामध्ये कदाचित तो नेटिव्ह प्लेसचा असू शकतो, जिथे मूळ आलेलो आहोत आपण, किंवा या शहरात आपण राहतो तिथे स्थायी आहे तो पण असू शकतो, पण कंपनी तो मागते बऱ्याच वेळेला. इट इज डिफिकल्ट टू ॲक्सेस लेटर्स फ्रॉम देअर, देन यूज अ लोकल ॲड्रेस. जर गावी ज्या मूळ गावाहून आलो तिथे जर पत्रव्यवहार केला गेला आणि जर तो त्या संपर्कात राहू शकत नसेल, मग तुम्ही तिथला लोकल पत्ता हा दिला पाहिजे की जेणेकरून कंपनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकेल. आता बऱ्याच वेळेला कंपन्या जेव्हा इंटरव्ह्यू घेतात तर त्या प्रत्यक्ष कॅन्डिडेटला ते आपल्या कंपनीमध्ये बोलावतात, एखाद्या ग्रुप सिच्युएशनमध्ये बसवतात आणि पाहतात की तुम्ही त्याच्यामध्ये योग्य प्रकारे सुझाव प्रस्ताव देऊ शकत आहात का. कधी कधी ते इनफॅक्ट हॉटेलमध्ये पण बोलवतात. विद्यार्थ्याची, कॅन्डिडेटची मॅनर्स काय आहेत, ज्याला आपण म्हणतो सोशल स्किल्समध्ये कशा रीतीने तो वागतो, हे पण ते परीक्षण करतात. चेक इफ द रेझिडेंट्स ऑफ द लोकल ॲड्रेस रिसीव्ह मेल. समजा तुम्ही जर दुसरा कोणाचा पत्ता दिला असेल तर तिथे मेल जी आपण म्हणतो की सरफेस मेल किंवा ईमेल तिथे येऊ शकते का. आणि इफ हॉस्टेल ॲड्रेस, तर जर हॉस्टेलमध्ये राहत असलो तर जर खाली घ्या, तर गिव्ह केअर ऑफ नेम, अदरवाईज इट कुड गेट लॉस्ट. तुम्ही कोणाच्या केअर ऑफ देताय, की समजा तुमचे रेक्टर यांच्या केअर ऑफ दिला आहे, तर तुमचे लेक्चरर आहेत किंवा प्रोफेसर आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आहेत, त्यांच्या केअर ऑफ असेल तर तुम्ही तिथे दर्शवायला पाहिजे. राईट द कम्प्लीट ॲड्रेस विथ द पिन कोड. तर हे खूप आवश्यक आहे. पुढे टेलिफोन नंबर, ऑलवेज गिव्ह युअर ओन नंबर. कधी कधी लोक दुसऱ्या कोणाचा नंबर देतात आणि मग त्यांना कॉन्टॅक्ट करायला कंपनीला फार कठीण जातं. म्हणून तुमचा जर नंबर असला, मोबाईल नंबर, आता पाहिलं की आजकालच्या जमान्यामध्ये पूर्वी तेवढं नव्हतं, पण प्रत्येकाकडे आपापला मोबाईल असतो आणि त्याप्रमाणे ते मेसेज रिसीव्ह करू शकतात. चेक ऑन द पर्सन डेली फॉर मेसेजेस.
तर तुम्ही रोज त्याच्यामध्ये काय तुम्हाला माहिती आले ते तुम्ही स्वतः तपासलं पाहिजे. इफ एनी ऑफ द नंबर्स चेंज, इन्फॉर्म द कंपनी इमिजिएटली. त्यातमध्ये काही जर बदल झाला तर तो तुम्ही कंपनीला ताबडतोब कळवला पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. ऑलवेज गिव्ह युअर ओन ईमेल आय डी. स्वतःचा तुमचा ईमेल आय डी नसेल तर क्रिएट करा, कारण की त्याच्यातनं माहिती त्या व्यक्तीच्या बाबतीत ते चेक करू शकतात, ज्याला म्हणतो व्हेरिफिकेशन. यू विल बी कॉन्टॅक्टेड बाय पोस्ट ऑर फोन, तो एक प्रकार आहे. आता मेन्शन युअर डेट ऑफ बर्थ ॲज इट इज, जसं दिसत आहे की सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, बरोबर, किंवा ऑल इंडिया असतं सर्टिफिकेशन फॉर सेकंडरी स्कूल, किंवा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी, त्या मार्कशीटमध्ये जे दिलेलं आहे सर्टिफिकेटमध्ये ते तुम्ही तिथे घातलं पाहिजे डेट ऑफ बर्थ. त्याच्यामध्ये जर काही फेरफार झाला तर कंपनीला त्यामध्ये शंका येते की असा फेरफार का आहे, त्याप्रमाणे ते रिफ्लेक्ट का होत नाहीये. व्हॉट यू कॅन ऑफर टू द एम्प्लॉयर. तुम्ही आता ही येते व्हॅल्यू प्रोफाईल. तुम्ही एम्प्लॉयरला काय देऊ शकाल, प्रत्यक्ष तुम्ही काम करताना काय देऊ शकाल, की तुमच्या नॉलेजचा तुम्ही ॲनालिसिस करण्यासाठी, सगळ्यांच्या बरोबर काम करण्यासाठी, ते प्रत्यक्ष प्रॉब्लेम आता सोडवण्यासाठी तुम्ही काय करू शकाल हे तुम्हाला दर्शवता आलं पाहिजे. त्यामुळे कुठकुठल्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय काय केलं आहे हे जर तुम्ही लिहिलं तर ते तुमच्या फायद्याचं राहील. द एम्प्लॉयर शुड अंडरस्टँड हाऊ यू कॅन बी युजफुल इन द ऑर्गनायझेशन. त्या ऑर्गनायझेशनमध्ये कधी एक व्यक्ती नसो, अनेक व्यक्तींच्या बरोबर तुम्ही मिळून मिसळून काम करू शकता का, हे एम्प्लॉयरला कळलं पाहिजे. पुढे आता ऑलवेज टॅब्युलेट द इन्फॉर्मेशन क्रोनॉलॉजिकली. म्हणजे तारीखवार ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही लिहिणं खूप आवश्यक आहे. स्टार्टिंग फ्रॉम युअर लास्ट अकॅडमिक कोर्स. समजा तुम्ही बीई केलं आहे किंवा तुम्ही बीएससी केलं आहे तर तिथून सुरुवात करायची. मी शाळा सोडली तेव्हापासून नाही करायची, कारण की त्यांना लेटेस्ट इन्फॉर्मेशन काय ते जाणून घ्यायची इच्छा असते. आलं लक्षात. इट हेल्प द एम्प्लॉयर टू गेट युअर एंटायर एज्युकेशन प्रोफाईल ॲट अ ग्लान्स. मग जर शाळेमध्ये तुमच्याकडे समजा विज्ञान शाखेचे तुमचे विषय असतील तर तुम्ही मेन्शन करू शकता. आता त्यांना समजा परचेज किंवा अकाउंट्सला हवे असेल तर तुम्ही जर अकाउंटन्सी ह्या विषयाचा अभ्यास केला तर ते लिहिणं आवश्यक आहे. एक्सप्लेन ब्रीफली अँड गॅप्स. जर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गॅप आली असेल, आता कधी कधी विद्यार्थी म्हणतात की माझ्याकडे कोणी आजारी होतं त्यामुळे माझ्या शिक्षणामध्ये खंड पडला, तर त्यांनी विचारायच्या ऐवजी जर आपण त्यांना सांगितलं की तो खंड का पडला, मध्ये इंटरप्शन का झालं, तर विचारायच्या अगोदर जर आपण ते सांगितलं की मग तुम्ही खंड पडल्यानंतर तुमचं एज्युकेशन तुम्ही पुढे कंप्लीट केलं, चालू ठेवलं, ते सांगणं खूप आवश्यक आहे. म्हणून स्वतःहून सांगणं, ज्याला आपण म्हणतो पारदर्शिता, हे खूप आवश्यक आहे. आणि स्टेट ग्रेसफुली द रिझन फॉर द गॅप. ग्रेसफुली म्हणजे काय, की असं होतं, अनेकांच्या बाबतीत झालेलं आहे, असं न सांगता माझ्या बाबतीत असं गॅप का पडली, बरोबर. आता कधी कधी काय असतं की विद्यार्थी, अशी घटना होते की त्या ऐन परीक्षेच्या वेळी आजारी पडतात आणि ते परीक्षेला अपियर होऊ शकत नाही, बसू शकत नाही, ज्याला आपण म्हणतो. आणि मग त्यांना त्यानंतर पुढच्या परीक्षेला त्यांना बसायची परवानगी देण्यात येते. मग त्यावेळी जर डॉक्टरचं सर्टिफिकेट असलं की हा विद्यार्थी किंवा हा व्यक्ती परीक्षेच्या वेळी तो आजारी असल्या कारणाने परीक्षेला बसू शकला नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र अगोदर केल्या पाहिजेत. डू नॉट लाय अबाउट युअर मार्क्स. तर तुम्हाला जे प्रत्यक्ष मार्क मिळालेले आहेत, ओके, तर ते तुम्ही प्रत्यक्ष तिथे लिहिले पाहिजे. जसं मी म्हटलं की कुठलाही एम्प्लॉयर, मग तो परदेशाचा असो किंवा हिंदुस्थानातला असो, ते तुमच्या मार्कशीटचा एक्स्ट्रॅक्ट मागवतात, म्हणजे उतारा मागवतात युनिव्हर्सिटीकडनं. आणि मग त्याच्यामध्ये जर दिसलं की काहीतरी गडबड आहे तर मग आपली विश्वासार्हता ती तिथे नाहीशी होते. ठीक आहे. नंतर हायलाईट द स्पेशलाइज सब्जेक्ट्स. आता स्पेशलाइज सब्जेक्ट काय, समजा तुम्ही शाळेमध्ये असताना तुम्ही जर इंजिनिअरिंग ड्रॉइंग, आता आमच्या वेळी होता ते, आणि मग ज्यांना इंजिनिअरिंग ड्रॉइंग होतं मग ते संस्कृत क्लासला जात नसत अकॅडमिक्समध्ये. पण जर तुम्ही इंजिनिअरिंग ड्रॉइंग त्यावेळी शिकला असाल तर तुम्ही ते मेन्शन करणं आवश्यक आहे. म्हणजे तुमची सुरुवातीपासून कुठे आवड होती आणि त्यात तुम्ही काय शिकला आहात. आलं का लक्षात मित्रांनो. पुढे तर इफ यू गॉट एनी अवॉर्ड्स, तुम्हाला कुठकुठल्या प्रकारचे अवॉर्ड्स मिळाले असतील तर तुम्ही ते मेन्शन करणं आवश्यक आहे. ओके. इफ नॉट गॉट अवॉर्ड, तर तुम्ही सांगा की मला मिळाले नाही आहेत, पण फक्त मी वर्गात मी पहिला येत असे, तर हे लिहिण्याची काही गरज नाही आहे. दे कॅन ऑलवेज फाइंड आउट. इफ यू हॅव वन अवॉर्ड्स इन फील्ड्स अदर दॅन अकॅडमिक, देन कॅटेगोराइज. मग मला खेळामध्ये मिळालं आहे, किंवा उदाहरणार्थ सायन्स फेअरमध्ये मिळालं आहे, बरोबर, प्रेझेंटेशनमध्ये मिळालं आहे, किंवा इकॉनॉमिक्समध्ये माझं स्टडी सर्कल होतं, उदाहरणार्थ माझं सायन्स स्टडी सर्कल होतं, तिथे मी काम केलं. तर बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटी मिळते की सायन्स फेअर
शाळेमध्ये कॉलेजमध्ये ऑर्गनाईज करतात, मग तुम्ही तरी वर्किंग मॉडेल दाखवता. तर तुमची सुरुवातीपासून कुठल्या बाजूला तुमची आवड आहे, निवड आहे आणि तुमचा कल कुठे आहे हे सांगणं खूप आवश्यक आहे. मग त्याचं तुम्ही माहिती तिथे देऊ शकता. इन ईच केस गिव्ह अ ब्रीफ अँड फेअर आयडिया व्हॉट स्किल्स यू लर्न. तुम्ही काय शिकला आहात, कुठकुठल्या प्रकारचं कौशल्य प्राप्त केले हे तुम्ही सांगणं आवश्यक आहे. डू नॉट एक्झॅजरेट युअर कॅपेबिलिटीज. म्हणजे तुमच्यामध्ये जी काय वेगवेगळे स्किल्स आहेत त्याच्यामध्ये त्याला अतिशयोक्ती करणं बरोबर नाही आहे. की मी नेहमी लीड करत होतो. तुम्ही सांगा की मी टीमचा सदस्य होतो, त्यात काही गैर नाही आहे, पण मी नेहमी लीड करत होतो, मग तुम्ही मला जर घेतलं तर मग मी नेतृत्व करेन. जर असेल तर लिहावं आणि नसेल तर लिहू नये. ओके, म्हणून मी खास करून सांगतो आहे. इन ईच केस बरोबर, डू नॉट लाय अबाउट एनी ऑफ द मेन्शन स्किल्स. त्याच्यामध्ये कधीही चुकीची म्हणजे खोटी माहिती देऊ नये. आणि मेन्शन रिलेटेड समर जॉब, व्हॉलंटरी वर्क, ऑन द जॉब ट्रेनिंग एक्सेट्रा. समजा तुम्ही समर जॉब केला आहे, बरोबर, स्वतःहून तुम्ही व्हॉलंटरी वर्क, स्वयंसेवी एखाद्या संघटनेत काम केलं आहे. होऊ शकतं की मी एक NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये मी स्वयंसेवी संस्थामध्ये मी मुलांना माझ्या मोकळ्या वेळामध्ये मी शाळेच्या लहान मुलांना मी कम्प्युटर ऑपरेशन शिकवत होतो. हे जर तुम्ही केलं असेल तर अवश्य तिथे लिहा. म्हणजे ते तुम्ही स्वतःहून केलं आहे. तुमची ती कुठल्या प्रकारे करिक्युलमची आवश्यकता त्याच्यामध्ये नव्हती, पण तुम्ही ते केलेलं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही ऑन द जॉब ट्रेनिंग घेतलं असेल, की कधी कधी काय असतं की कंपनी असं म्हणते की आमच्याकडे 3 महिन्यासाठी विशिष्ट स्किलचे ऑन द जॉब ट्रेनिंग करणारे हवेत, प्लांट ऑपरेशनमध्ये, वर्कशॉपमध्ये काम करणार, तर ते तुम्ही तिथे लिहिणं आवश्यक आहे. तरी विसरू नका, त्याची आधी यादी करा आणि मग त्याच्यामध्ये ते मेन्शन करा. मेन्शन द प्रोजेक्ट यू हॅव डन, ऑर्गनाइज द टीम्स मॅनेज बाय यू. तुम्ही कुठकुठल्या प्रकारे टीम्सना मार्गदर्शन केलं आहे, तुम्ही त्यांना नेहमी कसं बरोबर घेऊन चालात हे तुम्ही तिथे लिहिणं आवश्यक आहे. मेन्शन ब्रीफली अँड क्लिअरली युअर एरिया ऑफ प्रोफेशनल इंटरेस्ट इफ एनी. तुमचा प्रोफेशनल इंटरेस्ट काय आहे तुमच्या शिक्षणाशी संबंधित आणि पुढच्या कार्य करण्याच्या तुमच्या रिलेटेड काय आहे. द स्किल मेन्शन शुड बी लिंक टू अवर कपॅसिटी टू वर्क इन दॅट पर्टिक्युलर एरिया ऑफ इंटरेस्ट. मग त्याच्यामध्ये माझी कपॅसिटी म्हणजे क्षमता ती वाढते. समजा मी सायन्स फेअरला काम केले, इंजिनिअरिंग एक्झिबिशनमध्ये मी काही मॉडेल्स, वर्किंग मॉडेल्स करून दाखवले आहेत. आता बऱ्याच वेळेला स्टुडंट त्याचे दाखवतात की मी सोलर एनर्जीवरती प्रोजेक्ट केलं उदाहरणार्थ. तर ते जर तुम्ही केलं असेल तर ह्याचा अर्थ तुमची जिज्ञासू वृत्ती आहे आणि तुम्ही ग्रीन एनर्जी ज्याला म्हणतात तुम्ही ते त्याच्यामध्ये प्रोजेक्ट करत आहात. मग कंपनी म्हणे अरे वा याने असं केलंय का, चला यांच्या अभ्यासापेक्षा त्यांनी काहीतरी एक एक्स्ट्रा काम केलंय, मग असा कॅन्डिडेट हा नेहमी प्रिफरड असतो. डू नॉट लाय अबाउट युअर हॉबी. बरोबर. आता बऱ्याच वेळेला स्टुडंट मला हॉबी आहे, मी वाचन खूप करतो. मग ते विचारतील कुठल्या प्रकारचं वाचन करता. समजा एका विद्यार्थ्याने म्हटलं की मी स्टीव्ह जॉब्सचं करिअर आणि त्याचं प्रोफाईल, त्यांचं प्रोफेशन ह्याच्याविषयी माहिती काढली. मग ते सुरुवात करते स्टीव्ह जॉब्स म्हणजे कोण, त्यांनी ह्या डिजिटल ज्याला म्हणतो रेव्होल्युशन, क्रांतीमध्ये त्यांनी कुठल्या प्रकारचं योगदान केलं आहे. स्टीव्ह जॉब्सनी पहिल्या प्रथम कुठून सुरुवात केली. बरोबर. समजा एखादं म्हणलं की मला हिंदुस्थानमध्ये जे सायंटिस्ट आहेत तर त्यांच्यामध्ये मला प्रेरणा मिळाली. ते का प्रेरणा मिळाली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं विशेष काय इंटरेस्ट होता, का तुम्ही तो जास्त अभ्यास केला. तर आता असं समजा उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी म्हणला की मला दिसले सरांपासून प्रेरणा मिळाली आहे. मी मुद्दामून करंट एक्झाम्पल घेतोय. मग दिसले सरांनी काय केलं आहे. जर मी दिसले सरांचं नाव घेतलं तर त्यांनी काय केलं हे मला सांगता आलं पाहिजे. कृपा करून हे लक्षात ठेवा, आपण जे बोलतो त्याची आपल्याला खोलवर माहिती पाहिजे. नुसतं दिसले सरांना अवॉर्ड मिळालं हे नुसतं सांगून चालणार नाही. त्यांनी काय योगदान केलं आहे हे दर्शवतं की तुम्ही त्याच्यामध्ये जो इंटरेस्ट घेता तो फक्त नाममात्र आहे का तुम्ही त्याच्याविषयी काही माहिती गोळा करता. बरोबर. बी स्पेसिफिक अबाउट युअर स्किल्स अँड हॉबीज. बरोबर. यू शुड नॉट बी लॉंग लिस्ट. तर जे काही तुमचं स्पेसिफिक 2-3 जे असतील ते तुम्ही त्याप्रमाणे मुद्देसूत्र ते लिहा, फार जास्त लिहायचं नाही. पुढे मेक युअर रेझ्युमे युनिक. आता युनिक करायचं म्हणजे कसा, म्हणजे एकमेवा द्वितीय, म्हणजे माझा रिझ्युमे इतरांसारखा नसणार, माझा रिझ्युमे वेगळा असणार तर ते तुमच्याकडे विशेष करून लक्ष येते. मग स्टँडर्ड रेझ्युमे गिव्स द एम्प्लॉयर डाऊट. म्हणजे जसं इतर सगळे लोक येतात, मी पण ते लिहिलं. आजकाल जिथे इथं डेस्कटॉप बनवतात रेझ्युमे ते सांगतात अरे हे घाल त्याच्या जॉबमध्ये. मी लायब्ररीमध्ये जाऊन रिसर्च करतो. मग ते विचार कुठल्या प्रकारचं लायब्ररीमध्ये तुम्ही रिसर्च केली, कुठले विषय तुम्ही घेतले. रिसर्च करण्यास तुम्ही फक्त पुस्तकं वाचली का विकिपीडियामध्ये पाहिलं
का गुगलवरती जाऊन तुम्ही चेक केलं का तुमचे कोणी विशेष गाईड होते त्यांच्याकडनं माहिती घेतली, तर आपल्याला कळेल की जे मी बोलत आहे त्याच्या पाठीमागे मी प्रत्यक्ष काहीतरी कार्य केलं आहे. तर हे सांगणं खूप आवश्यक आहे, कारण की समोरच्याला एका प्रश्नाच्या उत्तरानं पटकन कळतं की हा नुसतंच बाता मारतोय का खरं ह्याने काही केलेलं आहे. अ युनिक रेझ्युमे हेल्प्स एम्प्लॉयर टू नो यू बेटर इन टर्म्स ऑफ, तुम्हाला ते अधिक चांगल्या रीतीने जाणू शकतात. कसं? व्हॉट आर यू केपेबल ऑफ, तुम्ही काय करू शकता. नंबर 2, हाऊ वेल यू वुड फिट इन दॅट पर्टिक्युलर जॉब, त्या कामामध्ये तुमचं फिटमेंट, तुमचं मॅचिंग कसं होऊ शकेल. आणि व्हॉट इज युअर व्हॅल्यू टू द एम्प्लॉयर. समजा मी जर तरी म्हटलं की मी मशीनचा खोलवर अभ्यास करत होतो आणि जर त्यांना मेंटेनन्सचा व्यक्ती हवा असेल तर ते म्हणते हा चांगला विद्यार्थी आहे, तो मशीनचा अभ्यास करतो आणि काय प्रॉब्लेम आहे किंवा मशीनची देखभाल कशी करायची, ज्याला आपण म्हणतो मेंटेनन्स कशी करायची, ह्याने काहीतरी प्राथमिक तरी माहिती प्राप्त केलेली आहे. कारण की आपल्याला जे आवडतं त्याची आपण जास्ती असं माहिती गोळा करणं हे शक्य आहे आजकालच्या जमान्यामध्ये. पूर्वी असं काही नव्हतं. नंतर वेअर कॅन यू कस्टमाइज, तर तुमचा जो रेझ्युमे आहे तुम्ही तो तुमच्या बाबतीत फक्त तो युनिक आहे, इतर कोणाचा कॉपी पेस्ट नाही आहे, तो कसं करू शकता. यू कॅन मेक रेझ्युमे युनिक बाय मेकिंग डिझायरेबल चेंजेस इन द फॉलोइंग पार्ट्स ऑफ रेझ्युमे. तर पहिला तुमचा एज्युकेशन प्रोफाईल, की मी सातत्याने फर्स्ट क्लास पास होत होतो, किंवा तुम्हाला एखाद्या विषयामध्ये डिस्टिंक्शन मिळाली असेल, तेही शक्य असतं, किंवा तुम्हाला सायन्समध्ये मॅथमॅटिक्समध्ये डिस्टिंक्शन मिळाले असेल ते सांगता आलं पाहिजे. तुम्ही डिप्लोमा बरोबर आहे किंवा डिग्री उदाहरण ठरलेलं आहे, ते करत असताना तुम्ही कुठला ॲक्च्युअल प्रोजेक्ट घेतला आहे का. आता बऱ्याच वेळेला काय असतं, प्रोजेक्ट हे तुमची संस्था एनकरेज करते की तुम्ही ते कसं कामावरती म्हणतात ना की इम्प्लिमेंट करू शकाल, म्हणून एखादा प्रोजेक्ट घेतला आहे का. तर तुमच्या डिप्लोमा आणि तुमचा प्रोजेक्ट तुम्ही कुठल्या प्रकारचं केलं आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नंतर तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट कुठे आहे, स्किल्स आणि हॉबीज काय काय आहेत. आता एज्युकेशनल प्रोफाईल इन डिप्लोमा प्रोजेक्ट, हिअर द आयडिया इज टू शो एम्प्लॉयर व्हॉट यू आर केपेबल ऑफ, तुमच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे. देअरफॉर इट इज नॉट इनफ जस्ट टू मेन्शन द नेम ऑफ द डिग्री डिप्लोमा प्रोजेक्ट. आता उदाहरणार्थ अनफोकस्ड एक उदाहरण देतोय की डिप्लोमामध्ये मी DTP शिकलो, मला कम्प्युटर ग्राफिक्स मी शिकलो. आता ते वास्तविक आपण करू शकतोय का. नुसतं मला माहीत आहे असं कोण चालणार नाही, पण तुम्ही जर डिप्लोमा डेस्कटॉप पब्लिकेशनमध्ये मी काम केलंय तर कुठले कम्प्युटर ग्राफिक्स तुम्ही शिकलेला आहात आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अनुभव आहे, कुठल्या प्रकारचा तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली आहे, हे तुम्हाला तिथे सांगता आलं पाहिजे. मग तो तुमच्या प्रोजेक्टविषयी सुद्धा तुम्ही DTP केला असेल किंवा कदाचित तुम्ही अर्थार्जनासाठी सुद्धा तो केला असेल, पण तो दिसला पाहिजे की तुम्ही स्वतःहून किंवा एखादे कधी कधी विद्यार्थी त्यांच्या कॉलेजच्या DTP रिक्वायरमेंट ते काम करतात, स्वतःहून करतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते पैशासाठीच करतात असं नाही, त्यांना त्या विषयाची रुची आहे, आवड आहे म्हणून ते करतात. ते लक्षात ठेवा. हे एक उदाहरण आहे. आपण अशी आणखी काही उदाहरणं घेऊया पुढे. नंतर त्याच्यामध्ये मी DTP मध्ये काय काय केलंय, तर मी लेआउट बनवू शकतो, मी फिगर्स त्याच्यात दर्शवू शकतो, ड्रॉइंग देऊ शकतो, पेंट ब्रश इस्तेमाल करू शकतो, इमेजिंग करू शकतो, आणि स्किल्ड इन मेकिंग ॲनिमेशन्स ऑन द कम्प्युटर अँड स्लाइड शो. तर ही ॲनिमेशन करण्याची त्याच्यामध्ये अवेलेबिलिटी आहे, फॅसिलिटी आहे, पण ती मी वापरतो का. आता असं उदाहरणार्थ समजा मी एक उदाहरण घेतो की मी मेंटेनन्स केलं आहे, तर त्यामध्ये मी ॲनिमेशन करू शकतो की मी माझं मशीन उघडल्यावरती ॲनिमेशनद्वारा दाखवू शकतो की मला तिथे पाहायचं आहे की फिटमेंट नीट झाली आहे का नाही, किंवा माझं इंजिनमध्ये लुब्रिकंट ऑइल फ्लो हा व्यवस्थित चालतोय का नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲनिमेशनद्वारा दाखवू शकता. आणि आजकाल बरेच असे सगळे अवेलेबल आहेत. तर हे तुमच्या क्रेडिटला जाईल. पुढे स्टेट द स्किल्स दॅट यू लर्न ॲज अ रिझल्ट ऑफ अनफोकस्ड. जर नुसतं लिहिलं 2 months ऑफ ऑन द जॉब ट्रेनिंग, मग युजफुल प्रेझेंटेशन कुठले, गेन अन अंडरस्टँडिंग ऑफ द मार्केट वाईल 2 months ऑफ ऑन द जॉब ट्रेनिंग. समजा एखाद्या मार्केटिंगचा अनुभव आहे, मग मार्केटमध्ये तुम्ही काही रिसर्च केली का, काही माहिती गोळा केली का, मार्केटचा ट्रेंडचं काही अनालिसिस तुम्ही केला का, इतर लोकांशी तुम्ही ते कम्पेअर केलं का, बरोबर. तर तुम्हाला दिसून येईल लोकांच्या समोर की तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्यक्ष काय केलं आहे, आणि एम्प्लॉयरला पण कळेल की तुम्ही ते हँड्स ऑन म्हणजे अप्लाइड तुम्ही ते केलं आहे. अँड ॲडव्हर्टायझिंग एजन्सीसाठी समजा उदाहरण तुम्ही केलं आहे, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीसाठी केलं आहे, किंवा एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्टसाठी केलं आहे. आजकाल तर बऱ्याच वेळा कंपनी म्हणतात आम्हाला अमुक शॅम्पू हा लॉन्च करायचा आहे, तर ते विद्यार्थ्यांना सांगा जा मार्केटमध्ये जाऊन रिसर्च करा, ह्याच्यातलं कोणाला कुठला कलर आवडतो, कोणाला कुठला परफ्यूम आवडतं, असं तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन नेहमीपेक्षा वेगळं कोण तुम्ही केलं असेल तर त्यामुळे कळू शकेल की तुम्ही मार्केटिंगमध्ये रस घेतला आहात, बरोबर. एक्सपोज टू ट्रेड ट्रिक्स ऑफ द प्रिंट मीडिया.
तर कुठल्याही त्याच्यामध्ये ट्रिक्स म्हणजे काम करायचे वैशिष्ट्य असतं. ट्रिक म्हणजे इथे फसवणं नाही, तर ट्रिक म्हणजे काम करायची पद्धती. स्टेट व्हॉट कॅन यू प्रोड्यूस विथ दोज स्किल्स. आता समजा एखाद्या मी लिहिलं इनकरेक्ट प्रोजेक्ट ऑन कॅड, मी कॅडवरती प्रोजेक्ट केला बरोबर, पण करेक्ट काय होईल, युझिंग कॅड आय क्रिएटेड डिझाईन, म्हणजे कम्प्युटर एडेड डिझाईनमध्ये मी कुठकुठले डिझाईन करण्याला मदत केली, अचीव द बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड किंवा डिझाईन द लोगो फॉर एबीसी अमुक कंपनी किंवा ती गारमेंट एक्सपोर्ट फर्म होती. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही प्रत्यक्ष अप्लाय केलं आहे का हे दिसलं पाहिजे. मग ते इंजिनिअरिंगचं कदाचित नसेल, पण जर तुम्ही मार्केटिंगमध्ये केलं असेल तर ते तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. म्हणून त्याचं याला म्हणतो की खोलवर माहिती घ्या आणि प्रत्यक्ष काय केलं आहे. म्हणून आजपासून आपण जॉबला जाणार आहे तर जो विषय माझ्या आवडीचा आहे त्याच्यामध्ये मी प्रत्यक्ष काम केलं पाहिजे, प्रयत्न करून पाहिले पाहिजे. नंतर यूज वर्ड्स लाईक इम्प्लिमेंट, मी हे अंमलबजावणी करायला मदत केली, मी हे क्रिएट केलं, मी हे डिझाईन बनवलं. दीज आर ॲक्टिव्ह वर्ड्स अँड कम्युनिकेट अचिव्हमेंट्स. हे काय दाखवतं की मी हे काम केलं आहे. पण नुसतं म्हटलं आय नो व्हॉट इज किंवा इम्प्लिमेंट करण्याविषयी मला माहिती आहे, मग ते विचारते तुम्ही कसं इम्प्लिमेंट केलं आहे, कशा रीतीने केलं, तुम्ही आधी काही ड्राफ्ट बनवला होता का, मग तो तुम्ही वर्कआउट केलं होतं का. याला पण इंजिनिअरिंगमध्ये म्हणतो की आधी मी क्रिएट केल्यानंतर मी काय घेतो त्याचं, आधी मी त्याचं एक डेटा कलेक्ट होतो, मग मी माहिती काढतो आणि मग मी ते ट्रायल घेतो. पण ट्रायलच्या आधी आपण काय करतो, वर्किंग मॉडेल बनवतो, ज्याला आपण म्हणतो की प्रारूप. हे इथपर्यंत जर तुम्ही करण्याची जर तुम्ही अप्रोच ठेवली असेल तर तुम्हाला भविष्यकाळासाठी ते उपयोगी होईल. मित्रांनो, क्लिअर आहे का? हॅलो, माझा आवाज येतोय? मी म्हणणं विचारतो. तुम्हाला कोणाला प्रश्न असतील तर अवश्य विचारा. मी नेहमी प्रश्न मध्ये विचारले तर मी ते वेलकम करतो. मी म्हणतो स्वागत आहे तुमच्या प्रश्नांचं, कारण की आपल्याला सगळ्यांना ह्याच्यामध्ये स्पष्टता येणं खूप आवश्यक आहे. तर हे स्पष्ट आहे का तुम्हाला? ओके, सॉरी, DTP, त्याला आपण म्हणतो डेस्कटॉप पब्लिकेशन. तर आमच्या एका विद्यार्थ्याने विचारलं DTP म्हणजे काय, तर डेस्कटॉप पब्लिकेशन. कुठेही जर कम्प्युटरचं प्रोसेसिंगचं तिथे वर्कशॉप असेल तर समजा तुम्हाला DTP वरती ते म्हणतील की तुमच्या क्लायंटला तुम्ही एक वेडिंग पत्रिका डिझाईन करून देता का, कंपनीचं तुम्ही एक प्रोफाईल बनवता, मग त्यामध्ये कंपनीची माहिती, कंपनीचे प्रॉडक्ट्स आहे, त्यामुळे तुम्हाला ऍड करता आले पाहिजेत आणि सगळं तुम्ही एक डॉक्युमेंट बनवता आणि कंपनीला देता. याला म्हणतात डेस्कटॉप पब्लिकेशन. ठीक आहे, बरोबर आहे, स्पष्ट आहे. आता काही डिफिकल्टी नाही, मनातली शंका दूर झाली. थँक्यू व्हेरी मच विचारल्याबद्दल. त्याला म्हणतात DTP. पुढे तर तुम्ही ऍक्टिव्ह वर्ड्स वापरावे. हे असं करणं चांगलं आहे असं नाही सांगायचं, तुम्ही काय केलं ते सांगा. म्हणून रिमेंबर द फोकस इज ऑन शोईंग दॅट स्किल्स यू हॅव आर द वन्स विच आर रिक्वायर्ड फॉर द जॉब. की तुमच्यामध्ये ते काम करण्यासाठी कुठल्या प्रकारचे स्किल्स उपलब्ध आहेत आणि तुम्ही ते कसे प्राप्त केले हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बरोबर आहे मित्रांनो? समजा आता मी जर सेलिंगला जाणार आहे आणि जर मी नुसतं तरी म्हटलं की मी कंपनीमध्ये यायच्या अगोदर किंवा इंटरव्ह्यू द्यायच्या अगोदर किंवा अर्ज करायच्या अगोदर मी फुटबॉलमध्ये कॅप्टन होतो. आता कदाचित फुटबॉलचा कॅप्टन तिथे असणं कॉलेजमध्ये चांगलं असेल, पण तुम्ही जर म्हटलात की मी कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट घेतलं ज्याच्यामध्ये मी एक नवीन प्रॉडक्ट, कंपनी मी विद्यार्थ्यांना ऑपॉर्च्युनिटी देतात, संधी देतात की आम्हाला नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचं, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन स्टडी करून या. कंपन्या असे प्रोजेक्ट घेतात, विद्यार्थ्यांना देतात. तर अशा प्रकारचे तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन नेहमीपेक्षा वेगळं करून तुम्ही काही करू इच्छिता का, तर तिथे फुटबॉल मला येतो, बरोबर. परंतु त्याऐवजी मी कंपनीचं एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करताना किंवा कंपनीचं प्रॉडक्टमध्ये डिफिकल्टी असताना मी त्यामध्ये काही रिसर्च केली आहे का, असं मी एक उदाहरण देतो आणि असे प्रोजेक्ट मिळत असतात. ठीक आहे. आणि जर कॉलेजमध्ये तसं आलं नसेल तर तुम्ही कंपन्यांना सांगू शकता की डाटा कलेक्शन ही तुमची आवड आहे, बरोबर. तुम्ही प्रत्यक्ष कस्टमर्सना भेटून माहिती आणता, मग त्यांच्याकडनं माहिती गोळा केल्यानंतर तुम्ही ती कॉलेक्ट कशी करता. आता तुम्ही सगळेजण लॅपटॉपवरती काम करा. कॉलेक्ट म्हणजे एकत्र करणं रिक्वायरमेंटच्या तुलनेमध्ये, याला आपण म्हणतो कॉलेक्ट करणं. कलेक्ट नाही, कलेक्ट म्हणजे गोळा करणं आणि कॉलेक्ट म्हणजे ती व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे. मग त्या प्रॉडक्टची मार्केटमध्ये काय आहे, ट्रेंड अनालिसिस काय, की अमुक एक प्रॉडक्ट गेल्या 3 महिने किंवा 6 महिने तो कशा प्रकारे मला मार्केटमध्ये विकला जात होता, मग त्याच्यामध्ये कस्टमर्सचा काय प्रेफरन्स होता. ठीक आहे. तर हे आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणतात की कॉलेक्ट द इन्फॉर्मेशन. तर तुमच्या लॅपटॉपमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात. जसं तुम्ही आता पॅरेटो चार्ट बनवू शकता
पाय चार्ट बनवू शकता, बरोबर. तर तुम्ही पटकन सांगता आलं पाहिजे की मला मार्केटमध्ये माहिती मिळाल्यानंतर मी पाय चार्टमध्ये एखाद्या मालाची विक्री करताना वेगवेगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये किती आहेत, समजा 5 प्रकारचे आणि त्यांचं पर्सेंटेज काय आहे हे सांगता आलं तर मग तुम्ही सॉफ्टवेअरचा योग्य उपयोग करता. हे तुमचा जो म्हणजे एम्प्लॉयर आहे त्यांना ते कळेल. म्हणजे उपलब्ध आहेत गोष्टी पण त्याचा उपयोग कसा करा, कंपनीला तसा कसा फायदा होईल हे सांगता आलं पाहिजे. पुढे फंक्शनल एरिया ऑफ इंटरेस्ट. हिअर द आयडिया इज टू शो द एम्प्लॉयर हाऊ वेल डू यू फिट इन. तुम्ही त्याच्यामध्ये कितपत फिट होता, फिट किती होता, 100% होता का 80% होता का 15% होता. देअरफॉर यू मस्ट स्टेट क्लिअरली व्हॉट युअर इंटरेस्ट आर इन युअर लाईन ऑफ वर्क. तुम्ही जे काम केलेलं आहे, आता समजा तुम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना तुम्ही एखादं श्रमदान केलं आहे, बरोबर, किंवा विद्यार्थ्यांचं एक ज्याला आपण म्हणतो की एज्युकेशन प्रसारित करण्याचा एक प्रोजेक्ट होता. मग तिथे तुम्ही काय केलं आहे विद्यार्थ्यांच्या बरोबर, तर तिथे कदाचित इंजिनिअरिंगची माहिती नसेल पण तुम्ही स्टुडंट्सना तिथे जर ट्रेन केलं की अभ्यास करण्याची पद्धत कुठली, मग ते लॅपटॉपचा कसा उपयोग करायचा हे तुम्ही जर केलं तर मग कंपनीला कळून येईल की उपलब्ध साधनांचा तुम्ही सुयोग्य उपयोग करू शकता. म्हणून ते एक्झॅक्ट तसंच काम केलं असेल असं काही नाही, पण त्याला पूरक असणारं, त्याला परफॉर्म करता येणं हे जर तुम्ही सांगू शकलात तर मग तुमची खचितच तिथे याला म्हणतो ना की निवड केली जाईल. आपण म्हणतो प्रेफरन्स. 4 कॅन्डिडेटमध्ये मी एकाला हा का प्रेफरन्स केला, हा कॅन्डिडेट मला का सुयोग्य वाटला, बरोबर. तर तुम्ही जे काम केलं असेल त्याच्यामुळे तुम्ही असा एक प्रोजेक्ट रिपोर्ट काही बनवला आहे का, त्यामुळे तुम्ही कॉलेजला तो दिलेला होता का. आता छोटी छोटी प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला तो रिपोर्ट बनवता आला पाहिजे. आता हे सगळं तुम्ही DTP डेस्कटॉप पब्लिकेशनवरती शिकू शकता. आणि आता तर तुम्ही जर गुगलला विचारलं तर तो प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा हे पण तुम्हाला तिथे टेम्पलेट मिळेल, त्याची मांडणी कशी करायची. आणि नसेल तर तुम्ही तुमच्या शाळा किंवा कॉलेजमध्ये विचारू शकता. ठीक आहे मित्रांनो. म्हणून आपण किती आउट ऑफ द वे जाऊन करतो काम. आता असं एक इनकरेक्ट दाखवलंय की जॉब डिस्क्रिप्शनशी ते मॅचिंग होतं की नाही. इंटरेस्ट टू वर्क इन द फील्ड ऑफ डिझायनिंग अँड प्रेझेंटेशन. आता डिझायनिंग ठिकठिकाणी होतं, टेक्स्टाईल डिझायनिंग असू शकतं किंवा बुक पब्लिकेशनमध्ये पण डिझायनिंग असू शकतं, वेगवेगळ्या लाईनमध्ये. तर करेक्ट कुठलं आहे, इंटरेस्टेड इन वर्क इन्व्हॉल्विंग क्रिएटिंग डिझायनिंग अँड अदर क्रिएटिव्ह प्रोडक्शन प्रोसेस ऑफ द प्रिंट मीडिया. आता प्रिंट मीडियामध्ये वर्तमानपत्र पण असतं, मॅगझिन्स पण असतात, ठिकठिकाणी ते जे आपण फ्लायर म्हणतो की एखादं जाहिरात पत्रक पण ते बनवू शकतात. ते तुम्ही कसं करू शकता, ते तुम्ही आत्तापासून प्रयत्न करा, ते निर्माण करायचा प्रयत्न करा. डेव्हलपिंग अँड युझिंग माय टॅलेंट. तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे की तुम्ही विषय लक्षपूर्वक अभ्यास करता, त्यामध्ये खाचाखोचा काय ते समजून घेता, त्यामध्ये कुठे चूक होऊ शकते हे तुम्ही शोधता आणि तुमचे कम्प्युटर स्किल तुम्ही ते कसे वापरू शकता. की उदाहरणार्थ एंटरटेनमेंट ऑफ द मासेस आहे, तर आपण पाहतो आता मोठ्या प्रमाणात लोकांना एंटरटेनमेंट कशी असते आपण पाहतो आजकाल तर ठिकठिकाणी OTT आलंय, ओव्हर द टॉप. आता लोक त्यामध्ये सिनेमा पण लॉन्च करतात. तुम्ही एखाद्या छोटीशी आपण म्हणतो की एज्युकेटिव्ह फिल्म तुम्ही बनवू शकता की लोकांना मोठ्या शक्तीमध्ये लोकांना असताना आपण समाजामध्ये काय करू शकतो. जसं उदाहरण तुम्ही घ्या की हाऊ टू प्रमोट एज्युकेशन किंवा हाऊ टू प्रमोट न्यूट्रिशन, बरोबर, किंवा हाऊ टू प्रमोट कम्प्युटर अवेअरनेस. तर तुम्ही तो कसा करू शकाल. ओके. उदाहरणार्थ नुसतं मी ब्लड डोनेशन केलं आहे, पण मी तिथे म्हटलं की ब्लड डोनेशन ड्राईव्ह हा अधिक लोकांच्या मध्ये प्रसारित करणं, लोकांना त्याची माहिती देणं. मग ते काय असतं हे जर मी माहिती काढली तर दिसून येतं की मी प्रत्येक विषयाचा खोलवर जाऊन अभ्यास करतो का आणि त्याचा उपयोग केला आहे का. मग ते ब्लड डोनेशन कंपनीशी रिलेटेड नसेल पण कंपनीला कळून येईल की तुम्ही त्याच्यामध्ये खोलवर माहिती घेता, उपयोग कसा करायचा हे तुम्ही सांगता. इंटरेस्टेड इन वर्क इन्व्हॉल्विंग क्रिएटिंग डिझायनिंग अदर क्रिएटिव्ह प्रोडक्शन प्रोसेस ऑफ द प्रिंट मीडिया. नंतर डेव्हलपिंग अँड युझिंग माय टॅलेंट अँड कम्प्युटर स्किल टू प्रोव्हाइड एंटरटेनमेंट फॉर द मासेस. मग त्यांची मी एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन कसं करू शकेन. आता बऱ्याच वेळेला मनोरंजन म्हणजे काही हिंदी सिनेमा असतो असं नाही, मुलांचं मनोरंजन असू शकतं की त्यांना शिकत आहेत ते त्यांना अधिक सोपं कसं होऊ शकेल. तुम्ही ते आणू शकता, तुम्ही ते बनवू शकता की विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये केलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये ज्याला म्हणतात एक्सपर्टाईज विद्यार्थ्यांनी प्राप्त केलं आहे. मग तिथे तुम्ही दाखवू शकता की विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वतःचं एक प्रोजेक्ट कसं घेतलं, त्यांनी लोकांच्या पुढे कसं प्रेझेंट केलं, ते ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ काम करतो सांगतो तुम्हाला की सौदी अरेबियामध्ये एक शाळा आहे, तर त्या शाळेचं नाव आहे अल-अक्सा. तर तिथे विद्यार्थ्यांच्यामध्ये आम्ही एक योजना त्यांच्या मनात रुजवली की तुम्ही टॉयलेटचा उपयोग करता, बरोबर.
तर तो तुम्ही कसा करायचा, स्वच्छतागृह ज्याला आपण म्हणतो. मग ते विद्यार्थ्यांनी एक प्रेझेंटेशन बनवलं की आम्ही टॉयलेट वापरतो, मग ते आम्ही साफसफाई कशी करतो, मग आम्ही ते चेक कसं करतो. आणि मग त्यांचा एक जो होता पेरेंट टीचर डे, तिथे विद्यार्थ्यांनी सगळ्यांच्या समोर प्रेझेंट केलं. त्या पालकांना आणि त्या टीचर्सना ते अतिशय आवडलं की मुलं आज सामाजिकदृष्ट्या जबाबदार झालेली आहेत. मी जे वापरतो ते मी कशा रीतीने अधिक चांगलं करू शकतो. एवढा छोटासा विषय सुद्धा तुम्ही घेऊ शकता. किंवा समजा एक आहे की हाऊ टू सेव्ह वॉटर. आता आपण पाहतो आजकाल पाण्याचा किती ठिकाणी गैरवापर आहे. पण जर एखादं आपण छोटीशी फिल्म बनवली 3 मिनिटाची, त्याला काही फार मोठं लेंथ लागत नाही, की ज्या लोकांना माहिती नाहीये, बरोबर, वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाऊन ती फिल्म दाखवली की पाण्याचा सुयोग्य वापर कसा करावा, की पाणी किती रेअर आहे, पाण्याचा अपव्यय झाल्याने काय नुकसानी होऊ शकते, आपण ते कॉन्झर्व म्हणजे कसं जपून वापरलं पाहिजे, त्याला कुठकुठले मार्ग आहेत. हे केल्याने काय होईल, लोकांचं शिक्षण तर होईलच, तुम्ही ते अधिक जागरूकरित्या त्याचा अभ्यास कसा करत आहात, तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी किती जाण आहे हे दिसून येईल. आणि असे लोक मग कंपनीमध्ये काय, समाजामध्ये काय, सरकारी संस्थेमध्ये काय, अशा लोकांना तिथे समजलं की हा व्यक्ती येऊन काम करू शकेल, मग आपण तिथे काम करू. बरोबर. आता असं आपण पाहतो की महाराष्ट्रात काही ठिकाणी तो वॉटर कप म्हणून एक आहे. तर आपल्यापैकी किती लोकांना वॉटर कप विषयी माहिती आहे. फक्त त्याच्यामध्ये कोण वेगवेगळे मोठे नाट्य किंवा सिनेमाचे कलाकार आहेत. उदाहरणार्थ नाना पाटेकर त्याच्यामध्ये आहे उदाहरणार्थ. बरोबर. मकरंद अनासपुरे आहे. पण त्याने काय केलं आहे आपल्यापैकी किती लोकांना माहीत आहे. आणि त्याचीच आपण अशी फिल्म बनवली. आणि जर आपल्या कम्युनिटी जिथे लोक राहतात त्यांना आपण दाखवलं की पाण्याचा चांगला वापर केला तर आपल्याला पुढे काय फायदा होऊ शकेल, जेणेकरून समाजाचं आपण चांगलं करू आणि आपल्या ज्ञानाचा, आपल्या स्किलचा आपण उपयोग करू शकतो. तुम्ही एखादी त्याच्यामध्ये छोटी फिल्म बनवू शकता की बुक लायब्ररी, की विद्यार्थी पुढच्या वर्गात गेल्यानंतर त्यांनी ती बुक्स अगोदर कशी वापरावी आणि मग पुढच्या येणाऱ्या, त्यांच्या नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या बुक्सचा कसा उपयोग करता येईल, काय फायदा होईल, की लोकांचा त्याच्यामध्ये अनावश्यक पैसा खर्च होणार नाही. बरोबर. तर अशा रीतीने तुम्ही एखादी थीम घ्या आणि त्यावरती काम करा. मग बघा कंपनीमध्ये दिसून येईल की हा व्यक्ती आहे ना, कुठलीही समाज उपयोगी थीम घेतली, हा त्याच्यावरती काम करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, हे 2 उदाहरणं मांडली. तर ते तुम्ही कार्टूनच्या द्वारे सुद्धा, जर आपण म्हणतो ॲनिमेशन, हलती डुलती चित्र असतात, तर विद्यार्थी करतात. आता मी पाहिलंय बऱ्याच वेळेला की एक ते व्हाईट हॅट म्हणून सध्या एक तो ॲप आहे, त्याच्यावरती छोटी मुलं म्हणजे 4थीमध्ये असल्याची मुलं त्यात शिकलेली आहेत आणि ते करू शकतात. तर तुम्ही पण आपलं असं एखादं करू शकता. बरोबर. युअर स्किल शुड मॅच युअर इंटरेस्ट अँड युअर इंटरेस्ट शुड मॅच जॉब डिस्क्रिप्शन, हे मी लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया, स्किल्स अँड हॉबीज. हिअर द आयडिया इज टू शो दॅट युअर डेली लाईफ स्किल्स कॅन बी यूज्ड बेनिफिशियली बाय द एम्प्लॉयर. तुमची जी डेली तुम्ही करता, आता उदाहरणार्थ समजा तुम्ही म्हटलं की पेट्रोल हे आता विरळ होत चाललंय, मग आपण पेट्रोलचं कसा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो, एफिशियंटली कसा उपयोग करू शकतो. व्यक्तिगत वाहनं किंवा 2 व्हीलर्स 4 वापरायची, जर आपण पब्लिक वाहनं जर ती वापरली तर एका वेळी एका वाहनामध्ये समजा 40 लोक जर जाऊ शकले तर ते आपल्या फ्युएल एफिशियंट होईल. ह्या सगळ्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. तुम्ही त्याची ॲनिमेशन फिल्म करा, मग बघा तुमचं वर्क केवढं आउटस्टँडिंग, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं, इतरांच्या पेक्षा वेगळं हे काम करता आलं पाहिजे. ज्याला म्हणू ना की रुटीन तो काम भाई साहब सब करते हैं, आप एक्स्ट्रा क्या करते हो, तुमच्यामध्ये वेगळेपणा काय हा तुम्हाला दाखवता आला पाहिजे. बरोबर. मला दिलेलं काम मी करतो, टीचरनी सांगितलं प्रोजेक्ट करतो, पण मला नॉलेज आणि स्किल आल्यानंतर मी ते वेगळं विशेष काही करू शकतो का, असं तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट निवडा. बरोबर. ज्याला आपण म्हणतो जनजागृती, पाण्याचा वापर करणं. बरोबर. तुम्ही लोकांमध्ये प्रसारित करा की पावसाचं पाणी येतं त्याला कसं तुम्ही कंझर्व करू शकाल, सॉईलचं प्रिझर्वेशन कसं करू शकाल. आज आपण पाहतो की शहर आलंय किंवा गाव जवळ आलंय, तर मी हे निरीक्षण केलंय की हे तुम्हाला कसं कळतं, तुम्ही लॉंग डिस्टन्स प्रवास करताय की त्या ठिकाणी बॉर्डरच्या तिकडे जर प्लास्टिकची पाकिटं जर तिथे झाडी झुडपामध्ये दिसून आली तर मी समजतो की आता गाव जवळ आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण लोकांना एज्युकेशन देऊ शकतो की हे प्लास्टिक जर आपल्या सॉईलमध्ये जर गेलं, भूमीमध्ये गेलं तर काय होईल, आपला जो उपजाऊ शक्ती आहे ती त्याच्यामध्ये डॅमेज होईल. तर अशा रीतीने आपण लोकांना जनजागृतीसाठी काही करतो का हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ह्याला आपण म्हणतो आउट ऑफ द वे. नेहमी रुटीन काम तर सगळेजण करतात, मग तुमच्यामध्ये खास काय असं, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पेपरमध्ये वाचता समाजाचे प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयी तुम्ही जागरूक किती आहात. त्याच्यामुळे लोकशिक्षण कसं करतात, तर एखादी जर कार्टून दाखवली की तिथे प्लास्टिक जमिनीत गेलंय आणि मग एखाद्याने ते बी लावलं आणि ते जर रुजत नाहीये तर आपण दाखवू शकतो, मग ते फळं फुलं किंवा धान्य अनाज हे उगवणार नाही आणि मग माणसाला खायला मिळणार नाही.
तर हे जर आपण रिलेट करू शकलो, सांगता आलं, तर ह्याच्यामध्ये आपण म्हणू की आपण काही आउट ऑफ द वे जात आहोत, नेहमीचं रुटीन काम नाही. ठीक आहे. तर टूक पार्ट इन ब्लड डोनेशन कॅम्प. आता इथे तुम्ही काय केलं, बिसाइड टेकिंग पार्ट एज अ डोनर, तुम्ही तिथे रक्तदान केलं आहे. इन ब्लड डोनेशन कॅम्प मोटिवेटेड द यूथ इन द कम्युनिटी टू डोनेट ब्लड. त्या कम्युनिटीमध्ये तिथे लोक राहतात, तुम्ही इतरांना ते प्रेरित कसं केलं, ब्लड डोनेशन विषयी आपण माहिती कशी काढली. जर आपण त्यांना एखादी फिल्म दाखवली तर नेहमी असं म्हणतो, माझा अनुभव आहे की एक फोटो 1000 शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतं. समजा तुम्ही 1 मिनिटाची जरी फिल्म बनवली, तर एखाद्या व्यक्तीला जर रक्ताची आवश्यकता असेल आणि जर त्यावेळी ते मिळालं, बरोबर आहे, तर आपण तिथे लोकांच्यामध्ये जनजागृती करून आपण सगळ्यांचं ब्लड टेस्टिंग करू शकतो. कोणाचे कुठले ग्रुप आहेत हे आपण शोधू शकतो. ए बी दोन्ही मिळून किंवा ओ, हे जर आपण त्यामध्ये करू शकलो आणि तिथे आपण एक म्हणतो ना की सूची केली, तर आपण म्हणतो डिरेक्टरी तुम्ही जर बनवली, तर कदाचित तिथल्या राहणाऱ्या लोकांना किंवा समाजातल्या लोकांना पटकन ते मिळालं. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला डोनर तयार असतो, पण त्याचा कुठल्या प्रकारचा ब्लड ग्रुप आहे हे अगोदर माहिती नसतं. आणि मग जिथे तुम्ही ब्लड ग्रुपचं टेस्टिंग करता, तुम्हाला ते सर्टिफिकेट देतात की तुमचा ब्लड ग्रुप कुठला आहे, म्हणजे तुम्ही ताबडतोब रिस्पॉन्स देऊ शकाल. तसं एक उदाहरण तुमच्या पुढे मांडतो आहे. पुढे जाऊया. आता ट्रेंड इन योगा. समजा मी म्हटलं पुण्यामध्ये कबीर बाग आहे, तिथे मला योगाचं ट्रेनिंग मिळालं, ठळक उदाहरण देतोय. पण जर मी म्हटलं की मी दैनंदिन योग करतो, हेल्पिंग मी टू लीड अ डिसिप्लिन्ड लाईफ, कुठलं बरं आहे मला सांगा. नुसतं योगाविषयी मला ट्रेनिंग मिळालंय की मला डिसिप्लिन्ड लाईफ, बरोबर आहे, शिस्तबद्ध मी जगू शकतो का, माझी हेल्थ मी चांगली ठेवू शकतो का, माझ्या एरियामध्ये जर मी योग करून दाखवला त्यामुळे इतर लोक प्रेरित होतील का, हे जर मी करू शकलो, तर मग ते आपण म्हणू की तो अधिक करेक्ट, अधिक उपयोगी ते सांगण्याची, बरोबर आहे, तुमची काय होईल टेंडन्सी, तुमच्यामध्ये काय आहे लोकांना दिसून येईल. नुसतं योगा माहिती आहे, मला ट्रेनिंग मिळालं, पण त्याचा मी उपयोग केलाय का, मला त्याचा बेनिफिट काय झाला हा सांगता आला पाहिजे, माझा फिटनेस अधिक चांगला झाला, बरोबर आहे ना. नंतर इनकरेक्ट काय आहे, लर्न क्लासिकल डान्स, कुठले क्लासिकल डान्स, तर अयोग्य पद्धत कुठली आहे, लर्न. मग योग्य पद्धत कुठली आहे, लर्न भरतनाट्यम अँड ऑब्टेन्ड अ मास्टर डिग्री इन द सेम. त्याच्यामध्ये मला बरे मास्टर नसे मिळाली, सर्टिफिकेट मिळालं आहे, बरोबर, डिप्लोमा मिळाला आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, भरतनाट्यम ह्या डान्सच्या माध्यमातून आपण आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या ज्या कथा आहेत, भरत ऋषी भरत मुनी यांनी तो कसं नाट्य लोकांच्या पुढे कसं मांडावं, त्याला भरतनाट्यम का म्हणतात. एखाद्याला विचारलं, हे सांगू शकत नाही त्याचा इतिहास काय, त्याचं मूळ काय, म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जे बोलतो त्याचा आपल्याला संपूर्णपणे माहिती आणि इतिहास असला पाहिजे. ओके. तर त्याच्यामुळे मला कसं चांगला उपयोग होऊ शकतो. आणि परफॉर्म इन द कल्चरल प्रोग्राम्स ऑफ द कम्युनिटी, तुम्ही त्या समाजामध्ये भरतनाट्यम करून दाखवलं. आता भरतनाट्यम फक्त स्त्रियांनी करायचं असं नसतं, पुरुष पण करतात, बरोबर. पुढे आता एक्सरसाइज मी सांगतो, फिल इन द फॉलोइंग बाय रीडिंग द 9 ॲडव्हर्टिजमेंट. आता जेव्हा आपण ऑनलाईनच्या ऐवजी जेव्हा प्रत्यक्ष ऑन साईट करतो, मी वेगवेगळ्या जाहिराती देतो आणि मी त्यांना सांगतो की हा एम्प्लॉयर आहे, त्याला हे एक्सपेक्टेड रिझल्ट्स आहेत आणि रिक्वायर्ड कॅपेबिलिटी, काय काय क्षमता हवी आहेत. मग प्रत्येकाने शोधायचं जे दिलेलं आहे त्यातलं माझ्या पात्रतेचं मी काय करू शकतो, हे जर मला शोधता आलं तर मी अधिक चांगलं होईल ते. ठीक आहे, खाली जाऊया. आता बघा, क्रिएट अन इफेक्टिव्ह कव्हर लेटर. तर पहिलं काय, कंटेंट स्ट्रक्चर, म्हणजे काय, मी जे लिहिणार आहे त्याचं मला स्ट्रक्चर, म्हणजे घर बांधायचं आहे तर मला स्ट्रक्चर काय, आधी मला ते फाउंडेशन करायला लागेल, मग तिथे मला काय काय प्लिंथ करावे लागेल, मग त्याच्यावरती मी पिलर्स उभे करेन, मग पिलर्स उभे केल्यानंतर मग मी त्याच्यावरती पहिल्या माळ्याची स्लॅब घालू शकेन, मग त्याला सपोर्ट म्हणून मी विटा लावू शकतो. एक्झॅक्टली जसं घर बनवतो तसं तुमच्या करिअरला तुम्ही अशा रीतीने स्ट्रक्चर म्हणजे डिझाईन दिलं आहे का, तर कळतं की हा व्यक्ती त्या स्वतःच्या आपल्या करिअरविषयी अतिशय जाण ठेवतो आणि करतो पण. आता उदाहरणार्थ, वाय यू आर सेंडिंग, बरोबर, आपण काहीतरी पाठवतो तर दिस इज विथ रेफरन्स टू असं लिहिलं, किंवा प्लीज रिफर टू ॲडव्हर्टिजमेंट डेटेड, बरोबर. तर नुसतं विथ रेफरन्स टू असं म्हणण्यापेक्षा तुमची जाहिरात आली होती त्या संदर्भात, ओके, समजा आज 22 डिसेंबर आहे, जर मी म्हटलं की 17 डिसेंबरला जाहिरात आली होती आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ट्रेनी इंजिनियर हवे आहेत, त्या अनुषंगाने मी हा माझा ॲप्लिकेशन, हा कव्हरिंग लेटर करून मी तुम्हाला देत आहे. तर काय होतं, कुठल्याही एम्प्लॉयरला त्याची पटकन
चाळण लावतात ते, की प्रत्येक व्यक्ती हा संयुक्तिक विचार करतो किंवा नाही, लॉजिकल विचार करतो किंवा नाही, का नुसतं आपलं पाहायचं आणि पाठवून द्यायचं. कारण की जॉब हवा आहे तर केवळ जॉब हवा आहे असं नाही, मी त्या जॉबसाठी किती पात्र आहे, कितपत योग्य आहे हे मला सांगता आलं पाहिजे. नंतर व्हॉट इज युअर व्हॅल्यू ॲडिंग, तुम्ही तिथे काय करू शकता, तुम्ही कुठल्या प्रकारचं काम कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्याने सुयोग्य प्रकारे केलं आहे. अगदी एखादं सायन्स प्रोजेक्ट सुद्धा असेल आणि मग तुम्ही सायन्स फेअरमध्ये ते दाखवलं आणि इंटर कॉलेज सायन्स फेअरमध्ये समजा त्या प्रोजेक्टचं काही प्रशंसा झाली, भले बक्षीस मिळालं किंवा नाही मिळालं, परंतु जर लोकांना ते आवडलं तर दिसून येईल की तुम्ही असं काही निर्माण करता की जे लोकांना समाजामध्ये उपयोगी आहे. व्हॉट इज युअर व्हॅल्यू ॲड, आय हॅव डिस्प्लेड कन्सिस्टन्सी इन, कशामध्ये, माय युनिक कॅपेबिलिटीज इन दिस एरिया इन्क्लूड, काय तुमच्या युनिक कॅपेबिलिटीज आहेत. आता मी नुसतं म्हणणं आय नो कम्प्युटर ऑपरेशन, पण कम्प्युटर ऑपरेशन मी कुठे वापरलं आहे, मग डेस्कटॉप पब्लिशिंगला केलं आहे का, प्रेझेंटेशनमध्ये केलं आहे का, शिक्षणात केलं आहे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये तुमची जी वैशिष्ट्य आहे लोकांच्या पुढे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की अप्लाइड स्किल इज मोर इम्पॉर्टंट दॅन अकॅडमिक्स. म्हणजे अकॅडमिक्समध्ये आपण शिकतो आणि अप्लाइड स्किलमध्ये आपण त्याला उपयोगी करतो, कसं आपण ते ॲक्च्युअली ज्याला आपण म्हणतो की इम्प्लिमेंट करू शकतो, बरं. तर व्हॉट इज युअर व्हॅल्यू ॲड, मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारची व्हॅल्यू म्हणजे काय मूल्य उदय तुम्ही करा, की माझं काम मी स्वतः तपासतो आणि माझ्या सहकार्यांना सुद्धा मी त्याच्यामध्ये प्रशिक्षण देतो, हे तुमचं व्हॅल्यू ॲडिशन आहे. आता बऱ्याचदा आम्ही पाहतो की कंपनीमध्ये लोक येतात, आपलं काम करतात आणि एखादा व्यक्ती समजा कम्प्युटरवरती काम करतो आहे, तर इतर लोक निघून जातात, पण त्यातला एखादा व्यक्ती असा असतो, तो म्हणतो अरे बाबा तुला काही प्रॉब्लेम आहे का, चल आपण दोघंजण मिळून जिथे तू वाढला आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ही जी तुमची वैशिष्ट्य आहे, तुमची इतरांविषयी जाण आहे, ह्याला फार महत्त्व आहे. इथे तुम्ही म्हणतात की इनिशिएटिव्ह घेणं कशासाठी, इतरांना मदत करण्यामध्ये, तर हे तुमचं स्किल त्याच्यामध्ये दिसून आलं पाहिजे. ते स्किल कुठे पुस्तकात मिळत नाही, ते तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. आलं का लक्षात. तर काय करायचं, तुम्ही त्याच्या शूजमध्ये उभे राहा, मी त्या जागी असतो आणि मला प्रॉब्लेम असता, तर मी म्हटलं अरे मला कोणी मदत केली तर की छान झालं असतं. हो, हे जो व्यक्ती करू शकतो त्याला आपण म्हणतो की ही इज डुईंग व्हॅल्यू ॲडिशन. नंतर एन्क्लोज हिअर विथ इज द, मग आपण म्हणतो की काय माझे डॉक्युमेंट्स आहेत, आपण यादी देतो, किंवा माय युनिक कॅपेबिलिटीज इन दिस एरिया इन्क्लूड, तुम्ही स्वतः हायलाईट करा की मी स्टॅटिस्टिकल टूल वापरून मी तिथे कुठल्या प्रकारची गुणवत्ता झाली आहे, बरोबर, किंवा संख्याशास्त्राच्या आधारावरती मी तिथे पॅरेटो डायग्राम काढू शकतो. आता तुम्ही पॅरेटो डायग्राम हा एक विल्फ्रेडो पॅरेटोनी शिकवला आहे, हा तुम्ही विकिपीडियावरती बघू शकता की अनेक समस्या एका वेळी असताना कुठली समस्या तुम्ही अगोदर घ्याल त्याला म्हणतात डायग्राम बनवणं, बरोबर. तर जो सर्वात कठीण आहे आणि ज्याला जास्त वेळ लागतो तो तुम्ही आधी घेणं. आणखी जो जास्त सिरियस आहे घटनेच्या बाबतीमध्ये तो आपण पहिला अटेंड करतो, करायचे सगळेच आहेत, पण तुम्हाला ते कळलं पाहिजे की पहिला कुठला करायचा, नंतर कुठला आणि सरते शेवटी कुठला. ओके, लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू. आता बऱ्याच वेळेला तिथे लोक म्हणतात की हो मला पुन्हा भेटायला आवडेल, पण जर म्हटलं आय वुड अप्रिशिएट अन अपॉइंटमेंट विथ यू, आता कुठलं बेहतर आहे मला सांगा. लुकिंग फॉरवर्ड टू मीट यू हे आपण काही आपल्या मित्राला मेल करत नाहीये, पण आय विल अप्रिशिएट अन अपॉर्च्युनिटी अपॉइंटमेंट विथ यू सो दॅट आय कॅन एक्सप्लेन, आय कॅन डेमॉन्स्ट्रेट, आय कॅन शो माय प्रोजेक्ट वर्किंग. कुठलं बेहतर आहे मला सांगा, कोणी सांगू शकता? सांगू शकता मित्रांनो, कोणी सांगा. बोला, पार्टिसिपेट करा. आणि तुमच्या समोर पण मयूर आणि 2-3 विद्यार्थी आहेत ना? हो आहेत ना. अच्छा, तर मयूरला आपण विचारूया, पण मयूर ऑनलाईन नाही आहे. जे ऑनलाईन आहेत त्यांना मी विचारतोय की ह्या दोन मधलं अधिक चांगलं कुठलं आहे लिहिण्याचं, मला तुम्हाला भेटायला आवडेल किंवा मला तुमच्या पुढे अपॉइंटमेंट मिळाले तर मी हे सांगू शकेन, कुठलं बेहतर आहे सांगा मला. कोण बोलताय पटकन? सेकंड नंबरचं आय वुड अप्रिशिएट. करेक्ट. अशा रीतीने आपण लिहिणं हे आवश्यक आहे. आता पुढे जाऊया. थँक्यू. थँक्यू. आपलं नाव काय ज्यांनी सांगितलं सेकंड नंबरचं? तुषार सिंग. तुषार सिंघाडे. आता मागे काही ते म्युझिक ऐकू दे. आता ॲक्शन 6, पुट युअर रेझ्युमे किट टुगेदर. ह्याच्यामध्ये तुमचा रेझ्युमे, सर्टिफिकेट, कव्हरिंग लेटर, फोटोग्राफ, फोटोकॉपी ऑफ टेस्टिमोनियल्स ऑफ वर्क आणि ॲड्रेस एनव्हलप हे तुम्ही त्यांना सोबत देणं हे केव्हाही चांगलं आहे. फायनल टिप्स. रेझ्युमे नंबर 1, युजली द युनिक रेझ्युमे कॅन बी यूज फॉर ऑल जॉब अपॉर्च्युनिटी. जिथे इथे तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही तुमचं युनिक बनवू शकता. इफ रिक्वायर्ड मेक द नेसेसरी चेंजेस अकॉर्डिंग टू द जॉब.
आता पहिला मी नेहमी सांगतो की ऑलवेज यूज A4 साईज व्हाईट बॉन्ड पेपर, बरोबर. तर तो वापरणं हे केव्हाही चांगलं असतं. कधी कधी मी पाहतो लोक इंटरव्ह्यूला जातात तर हातामध्ये कुठेतरी ज्वेलर्सची काहीतरी पिशवी असते, ती कुरकुर कर 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 आवाज करत असते आणि त्याच्यामध्ये घेऊन जातो. पण जर मी एखादं असं फोल्डर, आज फार पैसे लागत नाही त्याला, कुठल्या स्टेशनरी दुकानामध्ये एक फोल्डर मिळतं ज्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स, लोक तर सर्टिफिकेट अशी ते रोल करून ठेवलं असतं, गुंडाळ करून ठेवतात. मग ते आधी पाहण्याला आधी पहिलं ते सरळ करावं लागतं. पण त्या जर मी प्लास्टिक पॉकेटमध्ये ठेवलं तर ते अधिक चांगलं होईल. प्रूफ रीड युअर रेझ्युमे म्हणजे काय, पाठवायच्या अगोदर तुमचं रेझ्युमे तुम्ही स्वतः तपासा. यूज DTP फॉर मेकिंग युअर रेझ्युमे. ठीक आहे. टेक द प्रिंट फ्रॉम अ गुड प्रिंटर. मग ते समजा पाठवायचे प्रत्यक्ष तर कधी कधी त्याला इंक पुसट दिसते, कधी नीट दिसत नाही, वाचण्याला जर त्रास झाला तर मग त्यांचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट जातो. बरोबर. मेक युअर रेझ्युमे युअरसेल्फ. तुमचा रेझ्युमे तुम्ही बनवा, कारण की तुम्ही जे आता लिहिणार आहे आणि जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतील कारण की तुम्ही ते केलं आहे तर तुम्ही अतिशय विश्वासपूर्वक आणि खात्रीपूर्वक तुम्ही ते सांगू शकता की हे मी केलं आहे आणि तुम्हाला ते तोंडपाठ करावं लागेल. दुसरं कोणी मित्रांनी केलं असेल तर तुम्हाला ते तोंडपाठ होणार नाही, नुसतं केलं आणि पाठवून दिलं. ऑलवेज कीप अ कॉपी ऑफ रेझ्युमे. आता इथे पूर्वी फ्लॉपी होती तर तुम्ही ते मेमरी ड्राईव्ह मध्ये ठेवा. डू नॉट हॅव अ लॉंग रेझ्युमे. इट शुड आयडियली नॉट बी मोर दॅन 2-3 पेजेस. जर खूप तपशील वापरला तर. पण आता इथे मी तुम्हाला एक हिंट देतो आहे की कंपन्यांच्या मध्ये ते म्हणतात मला वन साइड यूज, एकाच वन साईडला मला दिसलं पाहिजे असा तुम्ही रेझ्युमे बनवा. बरोबर. त्यांना पानं पलटायची आवश्यकता नाही पाहिजे, त्यांचा वेळ फार कमी असो, एकाच दृष्टिक्षेपात एका नजरेत त्यांना कळलं पाहिजे की तुमचं क्वालिफिकेशन काय, तुमची शक्तिस्थानं कुठली आहेत, तुमच्या स्ट्रेंथ कुठल्या आहेत. आता नेहमी रेझ्युमे करताना तुमच्या स्ट्रेंथ कुठे आहेत आणि तुमचं वीकनेस कुठे आहे हा तुम्हाला स्वतःला सांगता आला पाहिजे. बरोबर. समजा एखादं म्हणलं माझी वीक मेमरी आहे, स्मरणशक्ती माझी कमजोर आहे, पण ती मी आता सुधारणार आहे. कारण की इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर पटकन समोरच्याला कळून येतं की ह्याची मेमरी स्ट्रॉंग आहे का वीक आहे. बरोबर. फायनल टिप्स कव्हर लेटरमध्ये, सेंड द कव्हर लेटर विथ द रेझ्युमे. खाली घ्याल. हां. फॉर each job prepare a specific cover letter, write in your own words, use same A4 size paper, white bond paper as in resume. जो रेझ्युमे मध्ये तुम्ही केला असेल, A4 वापरला असेल तर कव्हर लेटर पण A4 मध्ये पाहिजे. ओके. कीप अ कॉपी इन द मेमरी ड्राईव्ह. आता तुमच्याकडे आजकाल पेन ड्राईव्ह असतात, त्या मेमरी ड्राईव्ह मध्ये तुम्ही घेऊन चला. आता कधी कधी काय असतं, तुम्ही ईमेलनी पाठवला आहे, तुम्ही तिथे जाता आणि असं सुप्रियाताई, दिसून तुमचं येतं माईक की हे अरे करताय का ती सुप्रियाताई? फाईल ओपन होत माईक. नाहीये. बरोबर. तर तिथे तुमच्या मेमरी ड्राईव्हमध्ये तुम्ही स्पेअर ते घेऊन गेलात तर तुम्हाला ते पटकन त्यांना ते देता येईल. आणि महत्त्वाचं, अवॉइड स्पेलिंग मिस्टेक्स. मग ते मराठी भाषा असू दे, इंग्लिश भाषा असू दे, त्याच्यामध्ये ग्रामर ज्याला आपण म्हणतो, व्याकरण, ह्याची फार काळजी घ्यावी लागते. ज्याला आपण म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टींची जो काळजी घेतो तो व्यक्ती खरा त्याच्यामध्ये आस्था ठेवतो. तुम्हाला जॉबमध्ये आस्था आहे का, मग स्पेलिंग मिस्टेक करू नका. तर बऱ्याच वेळा लोक म्हणतात आय कुड नॉट कम बिकॉज आय वॉज नॉट फिलिंग वेल. आता तिथे FILLING तर फिलिंग, फिलिंग म्हणजे काय, मला भरता येत नव्हतं. काय भरता येत नव्हतं, वास्तविक तुम्हाला जर तुम्ही स्पेल चेक घेतलं तुम्हाला 2 पर्याय येतील. तिथे फीलिंग वेल, बरोबर. तर तिथे कुठला वापरायचा आहे हा तुम्ही निवडायचा आहे. बरेच वेळेला हे लोक लिहिणारे त्याच्यामध्ये ग्रामरची काळजी घेत नाहीत. नंतर डू नॉट राईट अ लॉंग कव्हरिंग लेटर. थोडक्यात एका पॅरामध्ये लिहिता आलं पाहिजे कव्हरिंग लेटर. A cover letter should contain the following: post for which you are applying, very briefly your qualification vis-a-vis job. जॉबच्या तुलनेमध्ये तुमची क्वालिफिकेशन काय आहे. नंतर त्याला खाली एक यादी द्या, लिस्ट ऑफ एन्क्लोजर. तुम्ही काय काय सोबत त्याला जोडत आहात. बरोबर. मग तुमची एज्युकेशन असेल, तुमचे स्किल्स असतील. बरोबर. ओके. नेक्स्ट. आता फायनल टिप म्हणजे काय, फोटोग्राफ. कधी कधी फार जुना फोटोग्राफ त्याच्यामध्ये स्टुडंट्स लावून देतात. आता आजकाल ईमेलद्वारे सुद्धा तुम्ही जेव्हा पाठवता त्याच्यामध्ये तुमचा लेटेस्ट फोटो तुम्ही त्यावरती टॉप राईट हँड कॉर्नरला लावू शकता. इट इज पॉसिबल. पण मग काय ते जुना फोटोग्राफ त्याला लावला जातो, अरे अवेलेबल नाही आहे. आता तुम्ही जर जॉब इंटरव्ह्यूसाठी जाणार आहात तर थोडे पैसे खर्च करा, 25-30 रुपये, आणि तुमचे 10-12 फोटो लेटेस्ट तुम्ही प्रिंट आणून ठेवा. आणि जो तुम्हाला फोटो काढून देतो तो स्वतः म्हणतो सर ये सॉफ्ट कॉपी मैं आपको देता हूँ. मग तो तुम्ही घ्या आणि तुम्ही जेव्हा ईमेलनी पाठवता तो फोटो तुम्ही टॉप राईट हँड कॉर्नरला पाठवा. त्याला म्हणतात पासपोर्ट साईज फोटो. आणि तो शक्यतो कलर असावा.
काही त्याच्यातनं सर चेहऱ्यावरचे काय भाव विश्वासाच्यावरती आहेत सही ते. केली पण खाली माझं नाव लिहू का? नाही म्हणजे खाली कंस वगैरे नको. सुप्रियाताई तुमचं माईक जरा बंद करताय का प्लीज? हो सॉरी करते. ओके. थँक्यू. इफ Sorry, नेसेसरी कॅरी ओरिजिनल्स विथ यू. जर आवश्यक असेल तर ही नेहमी चांगली पद्धती आहे की ओरिजिनल सोबत घेऊन चला. कारण की आपण म्हणतो की मी फोटोकॉपी घेतलेले आहेत बरोबर, ओरिजिनल घ्यायची काय आवश्यकता आहे. पण इंटरव्ह्यूला जाताना ओरिजिनल तुमच्या बरोबर सोबत पाहिजेत. तर आता म्हणजे एक छोटीशी तुम्ही प्लास्टिकची सुद्धा ब्रीफकेस विकत घेऊ शकता बरोबर आहे. 70-80-100 रुपयांत मिळते. पण त्या एखाद्या ज्वेलरच्या पिशवीमध्ये घेऊन जाऊ नका. ओके, वाण्याचं सामान आहे त्या पिशवीमध्ये घेऊन जाऊ नका. मेक शुअर यू टेक फोटोग्राफ ऑन A4 साईज व्हाईट बॉन्ड पेपर. ठीक आहे. पुढे फायनल टिप्स, सॅम्पल ऑफ वर्क. नेव्हर सेंड ओरिजिनल्स. ओरिजिनल कंपनीला पाठवू नका, ते सांगतात. कारण की त्यांना ते फक्त तपासून पाहिजे असतं. टेक देम अँड ब्रिंग देम बॅक विथ यू. तुम्ही घेऊन जा आणि स्वतः परत ते घेऊन या. यू कॅन मेक सम सॅम्पल्स स्पेशली टू सेंड व्हाईल अप्लाइंग फॉर जॉब्स. तर तुम्ही ते फोटोकॉपी पाठवू शकता. ओके. पुढे फायनल टिप्स, ॲड्रेस. एनव्हलप तुमचं कसं असावं. इट इज बेस्ट टू यूज क्लॉथ बाउंड एनव्हलप सो दॅट यू डोंट हॅव टू फोल्ड द कंटेंट्स. तर आजकाल हिरव्या रंगाचे क्लॉथ बाउंड एनव्हलप असतात, त्याला आतमध्ये कापडाचं लाइनिंग असतं, जाळीदार कापड असतं, तर ते तुम्ही वापरलं तर अधिक चांगलं होईल. टाईप द नेम अँड कम्प्लीट ॲड्रेस ऑफ द कंपनी. बरोबर. एक मिनिट आता माईक निघाला आहेत ना, लावतो पुन्हा. डू नॉट राईट युअर नेम अँड कम्प्लीट ॲड्रेस ॲट द ऑन द लेफ्ट साईड लोअर कॉर्नर ऑफ द एनव्हलप. ते नेहमी रिव्हर्स त्याच्या पाठच्या बाजूला लिहिणं हे चांगलं असतं. तुमचा डिटेल पत्ता असेल तुम्ही ते लिहा. पेज द स्टॅम्प्स ऑन द राईट हँड साईड अपर कॉर्नर. समजा तुम्ही रजिस्ट्रीने पाठवणार असाल, QMS क्विक मेल सर्व्हिसने पाठवणार असाल तर तुम्ही टॉपला वरती केलं पाहिजे. आणि पोस्टाला ते मशीनमध्ये काम करणं सोपं होतं. डू नॉट मेक स्पेलिंग मिस्टेक्स. ह्याची फार काळजी घ्या, दक्षता घ्या. प्लीज रिफर टू सॅम्पल ऑफ एनव्हलप. तर आम्ही हे सॅम्पल दाखवतो, हे ऑनसाईट करतो आम्ही, तर दाखवतो. आत्ता ते शक्य नाही आहे. ऑलवेज कीप अ रेफरन्स फाईल. तुम्ही जे घेऊन जाणार असाल ते तुमच्यासोबत घेऊन जा. टेक फोटो कॉपीज ऑफ ऑल कंटेंट्स ऑफ रेझ्युमे, कव्हर लेटर, रेझ्युमे, सर्टिफिकेट, काय काय काम केलं आहे आणि जी जाहिरात तुम्ही पाहून त्याच्या अनुषंगाने रिप्लाय देतात ती पण तुम्ही सोबत घेऊन चला. आता आपण असं धरून चालू शकत नाही. कंपनीच्या मॅनेजर लक्षात असेल काय जाहिरात दिली होती, कदाचित कंपनीने एका आठवड्यामध्ये 3-4 जाहिराती पण केल्या असतील. तुम्ही कुठल्या जाहिरातीला रिफर करताय, यू शुड कॅरी इट अलॉंग विथ यू. त्या वर्तमानपत्राचं पूर्ण पान तुम्ही घेऊन चला. आणि क्लिप ऑल द डॉक्युमेंट. त्याला यू क्लिप तुम्ही लावायचे, स्टेपल करू नका. आणि डू दिस एक्सरसाइज फॉर ईच ॲप्लिकेशन. प्रत्येक अर्ज तुम्ही इथे पाठवाल तर त्या अर्जाला तुम्ही कॉपी पेस्ट सगळीकडे करू नका. नाही तर तुम्ही मार्केटिंग ऑफिसरला तोच वापराल आणि प्रोडक्शन ऑफिसरला तोच वापराल तर समोरच्या दिवसात तुम्ही काळजी घेत नाही. बिफोर सिलिंग द एनव्हलप चेक द फॉलोइंग. कंपनी ॲड्रेस व्यवस्थित घातलाय का, तो कम्प्लीट आहे का, हॅव यू लेबल्ड एनव्हलप, त्याला व्यवस्थित केलंय का. पुढे नंतर हॅव यू पुट इनफ स्टॅम्प्स. आता पोस्टामध्ये जाऊन तुम्ही विचारा की ह्याला किती स्टॅम्प लावायचं आहे. आणि हॅव यू पुट ऑल द डॉक्युमेंट इनसाइड द एनव्हलप. कधी कधी लोक ते डॉक्युमेंट पाठवायला सोबत पाठवायला विसरून जातात. तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. पुढे कव्हर लेटर, रेझ्युमे, सर्टिफिकेट, फोटो हे सगळं तुम्हाला सांगितलं आहे. आता 8वा स्टेप त्याच्यामध्ये, सेंड यू ॲप्लिकेशन एफिशियंटली. देर आर मेनी ऑप्शन्स अवेलेबल लाईक पोस्ट, कुरिअर, ईमेल एटसेट्रा. रीड द ॲडव्हर्टिजमेंट टू फाइंड हाऊ आर यू आस्क्ड टू सेंड द ॲप्लिकेशन. कधी कधी ते म्हणतात की आम्हाला ईमेलने पाठवा, फक्त आम्हाला प्रिंटेड पाठवू नका. पण आपण जर प्रिंटेड पाठवू दिलं तर म्हणजे काय होतं, त्यांच्याकडे विनाकारण ते कागद एकत्र होतात आणि मग त्यात ते लक्ष देत नाहीत. ते तर म्हणले ईमेल तर ईमेलने पाठवा. बरोबर. रीड द लास्ट डेट ऑफ रिसीट ऑफ द ॲप्लिकेशन. ती दिलेली असते. जर मी म्हटलं 31 डिसेंबरच्या आत अर्ज करायचा, म्हणजे केलंच पाहिजे तुम्ही. चूज द बेस्ट ऑप्शन अवेलेबल टू यू विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग गाईडलाईन्स. जर तुम्ही कुरिअरने पाठवणार आहे तर कमीत कमी 2 ते 3 दिवस द्या. आज द फीडबॅक फ्रॉम अदर फॉर दिस पर्पज. गेट अ रिसीट. जो ज्याच्या मार्फत तुम्ही पाठवणार आहे त्यांनी तुम्हाला ती रिसीट दिली पाहिजे, डिस्पॅच केल्याची तारीख पाहिजे आणि पुरेसे स्टॅम्प त्याला लावा आणि रिसीट मागवा. आता फॅक्ट कोणी करत नाही पण ह्याच्यात दिलेलं आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्हाला मी ह्याची सॉफ्ट कॉपी ह्यांच्या मार्फत तुम्हाला ते पाठवायची व्यवस्था करेन, जेणेकरून तुम्हाला हे रेफरन्स डॉक्युमेंट आज नाही भविष्यकाळासाठी सुद्धा उपयोगी होईल. ओके. पुढे बस. आता रेझ्युमेच्या बाबतीमध्ये बरीच माहिती दिलेली आहे. टाईम किती झाला? 6:30 झाले.
तर दिलेल्या वेळेमध्ये केलेलं आहे 1 तासामध्ये जर तुम्ही वेळ दिला होता. कारण काय वेळेत केलं नाही तर तुमचा इंटरेस्ट कमी होणार, बरोबर आहे ना. तर आता तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा, मग आपण ठरवूया की ह्याच्या पुढे आपण ग्रुप डिस्कशनमध्ये कसं पार्टिसिपेट करायचं, कसा सहभाग घेऊ शकतो. मग ते पुढच्या सेशनमध्ये देऊ. ठीक आहे तुषार सर. हो खूपच छान सर. मी अतिशय इतकं डिटेल आणि मी आज पहिलं मी अनेक लेक्चर्स बघितले ऐकले पण इतकं छोट्या छोट्या गोष्टी डिटेलमध्ये त्याचं तुम्ही इतकं सुंदर केलं सर. फार आवडलं आणि निश्चित मुलांना आवडलं असेल. मुलांच्या पण प्रतिक्रिया घेऊन खरंच तुमच्याकडनं ग्रुप डिस्कशनचं पण समजून घेणं फार गरजेचं आहे मुलांनी. आज वेळ कमी पडलाय आपल्याला. तसं मदर डे आपण पार्ट टू मध्ये देणार आहे. पार्ट 2 मध्ये घेऊया. तुषार सर तुम्ही तारीख ठरवा आणि असंच आपण 1 तासात ठेवू. हो हो निश्चित मी येईन ना पुन्हा ट्रेनिंग. नाही सर खूपच तुम्ही व्हॅल्युएबल वेळ दिलाय आणि अतिशय व्हॅल्युएबल इनपुट्स आहेत आणि सुदैवाने आम्ही हा रेकॉर्ड केलेले आहेत त्यामुळं इतर मुलांना पण आम्हाला ह्या रेफरन्स म्हणून परत वापरता येऊ शकतील. जसं काल ज्योतिताईंचं लेक्चर पण त्याच लेवलला झालं. म्हणजे आम्हाला रेफरन्स म्हणून पुन्हा आम्हाला एक निश्चित अनेक दिवस वापरता येऊ शकेल सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांना काही बोलायचं असेल त्यांना तुम्ही वापरू शकता. हो हो विद्यार्थ्यांना कोणाला काही प्रश्न किंवा काही बोलायचं असेल तर आपला टाइम झालेला आहे पण तरी काही प्रश्न असतील तर विचारा. स्वागत आहे, प्रश्नांचं स्वागत आहे. कोणाला काही प्रश्न विचार. आणि तिथं मयूरच्या व्यतिरिक्त कोण कोण आहे अजून तुमच्या बरोबर? मयूर आणि कोण यांचं नाव काय? संकेत. मयूर संकेत. अच्छा तू आलास. म्हणून आहे. ओके ओके. मुलांना काही टिप्पणी करायची आहे, काही सांगायचं एखाद दुसऱ्या वाक्यात कोणाला? अभिषेक कोणालाही? मला जे वाटलं ते मी मत मांडलं. तुमचं मत काय असेल ते थोडं एखादं कोणाला मांडायला हरकत नाही. काही प्रश्न असेल तर तोही मांडायला हरकत नाही. जरूर सांगा. येस स्वागत आहे सर. गुड इव्हनिंग. सर खूप छान सेशन होता. रेझ्युम बद्दलचा एकदम मायन्यूट डिटेल्स दिल्या तुम्ही आम्हाला. जसं की हॉबीज जर कन्सिडर केल्या तर आपण हॉबीज फक्त मेन्शन करायचे नाही किंवा जे काही केले ते मेन्शन करायचे नाही. बिसाइड्स दॅट तुम्ही त्या हॉबीमध्ये तुम्ही एक्स्ट्रा पार्ट काय केला ते तुम्ही सांगितलं तर जास्त इफेक्टिव्हली प्रेझेंट होतं इंटरव्ह्यू समोर. अशा छोट्या छोट्या मायन्यूट डिटेल्स तुम्ही आम्हाला रेझ्युमे प्रिपरेशन बद्दल दिल्या. बरोबर आहे. म्हणजे फक्त आपण जागा फिलअप करत नाहीये, त्याच्या पाठीमागे काय आपलं हेतू आहे नाही का, तर तो आला पाहिजे. खूपच छान प्रश्न. वेलकम वेलकम. प्रियाताई तुम्हाला काही शेवटचे कमेंट्स प्लीज. या ॲज युजल. माझा माईक बंद आहे का? ते चालू आहे ना, तो व्हिडिओ बंद आहे. व्हिडिओ बंद. ॲज युजल गणपुले सर, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदनही करते आणि खूप धन्यवाद देते तुम्हाला. धन्यवाद. तुम्ही अत्यंत मनापासून आणि खूप कष्ट करून हे सगळं गोळा करता आणि आमच्या मुलांपुढे ठेवता. त्याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत होतं. जसं काल ज्योतीने इतकं इन डिटेल्स सगळं घेतलंय आणि मुलांना खूप साऱ्या शंका मिटल्या आणि मन मोकळं झालं. ऍक्च्युअली कन्फ्युजन जे असतं ते मन मोकळं झालं त्या मुलांचं. आणि त्यामुळे आज त्यांचे फीडबॅक खूप छान आलेत सगळ्यांचे. जेव्हा तुम्ही उशीर तुम्हाला होत होता तेव्हा मुलांशी आम्ही बोललो, खूप छान मुलांनी त्याला रिॲक्ट केलेलं आहे. धन्यवाद. आजही तसंच झालेलं आहे आणि लक्षातच येत नाही की रेझ्युमे रायटिंग म्हणजे काय असतं. 1 2 3 4 5 6 लिहिलं की झालं, पण किती डिटेल आहे त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की आपल्या ह्या सगळ्या मुलांमधनं 10 मुलं असं रेझ्युमे रायटिंगला तयार झाली तर नथिंग लाईक दॅट. सगळ्यांनी व्हावं, 100% व्हावं. त्यातल्या काही जणांनी हे सगळं पिकअप केलं थ्रेड्स आणि त्याप्रमाणे तयारी केली तर मुलांना तुमच्या लक्षात येते की तुमची हाईट सगळ्या गोष्टींची कुठल्या कुठे जाणार आहे निघून. आणि ते आता आपल्याला जॉबच्या दृष्टीने महत्वाचं आहे. तर आपण सगळ्यांनी जोरात थँक्यू म्हणूया सरांना आणि आपण सेशन थांबवूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सेशनला भेटूया आपण लवकरच. डेट फिक्स करून. थँक्यू सर. थँक्यू सर. अच्छा भेटूया.